हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही प्रश्न पाहणार आहोत. तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी तसेच 2022मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, चेंज दी व्हॉइस. चेंज दी व्हॉइस. स्विच ऑन दी बल्ब. स्विच ऑन दी बल्ब. चेंज दी व्हॉइसचा प्रश्न आहे. स्विच ऑन दी बल्ब. लेट दी बल्ब बी स्विच्ड ऑन. दी बल्ब वॉज स्विच्ड ऑन. लेट दी बल्ब स्विच्ड ऑन. दी बल्ब इज स्विच्ड ऑन. तर स्विच ऑन दी बल्ब हे सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे स्विच ऑन दी बल्ब? तर सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली आहे. सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली असते, जी आज्ञार्थी वाक्य असतात, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना नेहमी लेटपासून सुरुवात होते. ठीक आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली असते, आज्ञार्थी वाक्य असतात, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना लेटनी सुरुवात होते. लेटनी सुरुवात होते. ठीक आहे. तर लेटपासून सुरुवात होणारी ऑप्शनमधली वाक्य कोणती आहेत ते पहा. तर लेटपासून सुरुवात होणारी फक्त 2 सेंटेन्स आहेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी. तर ऑप्शन बी आणि डी असेच कट झाले. ऑप्शन बी आणि डी कट झाले. लेटपासून वाक्याची सुरुवात होणारी फक्त 2 सेंटेन्सेस आहेत, ए आणि सी. त्यामुळे ऑप्शन बी आणि डी असेच कट झाले. ठीक आहे. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. काय रचना होते? लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3. ठीक आहे. लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. इथे सब्जेक्ट काय आहे? तर सब्जेक्ट आहे दी बल्ब. दी बल्ब हा सब्जेक्ट आहे, म्हणून लेट दी बल्ब, त्यानंतर बी, त्यानंतर V3 म्हणजे स्विच्ड ऑन असं येईल. तर लेट दी बल्ब, त्यानंतर बी आणि नंतर V3. V3 म्हणजे स्विच्ड ऑन असं होईल. काय येईल सेंटेन्स? लेट दी बल्ब बी स्विच्ड ऑन. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. लेट दी बल्ब बी स्विच्ड ऑन. लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3. लेट प्लस सब्जेक्ट द बल्ब, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर स्विच्ड ऑन V3. लेट दी बल्ब बी स्विच्ड ऑन. ठीक आहे. ऑप्शन सी मध्ये बी दिलेलंच नाहीये, त्यामुळे ऑप्शन सी पण कट होईल. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनेम ऑफ ग्लूमी. अँटोनेम ऑफ ग्लूमी. तर ग्लूमीचा अर्थ काय होतो? तर ग्लूमी म्हणजे उदास, खिन्न, डिप्रेस, चिअरलेस, डिजेक्टेड. ग्लूमी म्हणजे डिप्रेस, डिजेक्टेड, चिअरलेस. डिप्रेस, डिजेक्टेड, चिअरलेस. उदास, खिन्न. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये पहा, इडल, वाईज, चिअरफुल की सॅड. तर काय येईल ग्लूमीचा अँटोनेम? तर इडल मीन्स आळशी, लेझी, इंडोलंट, स्लगिश, सुस्त, इनर्ट, डॉर्मंट. ठीक आहे. इडल म्हणजे आळशी, सुस्त, इनर्ट, डॉर्मंट, इंडोलंट, लेझी, स्लगिश. वाईजचा अर्थ काय होतो? तर प्रुडंट, सॅगेशियस, ज्युडिशियस, सेन्सिबल, केअरफुल, एज्युकेटेड, एक्सपिरियन्स्ड, ज्ञानी, समाधानी, समंजस आणि ज्ञानी. प्रुडंट, सॅगेशियस, सेन्सिबल, केअरफुल, एक्सपिरियन्स्ड. चिअरफुलचा अर्थ काय होतो? चिअरफुल म्हणजे आनंदी, हॅप्पी, ॲनिमेटेड, चार्मिंग म्हणजे चिअरफुल. सॅड म्हणजे दुःखी, सॉरोफुल, डिजेक्टेड, जॉयलेस. ठीक आहे. तर काय येईल ग्लूमीचं अँटोनेम? तर ग्लूमी म्हणजे उदास, खिन्न, डिप्रेस, चिअरलेस. तर त्याचा अँटोनेम येईल ऑप्शन सी, चिअरफुल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. चिअरफुल म्हणजे आनंदी, हॅपी, ॲनिमेटेड, चार्मिंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अँटोनेम ऑफ ऑब्वियस. सिलेक्ट द करेक्ट अँटोनेम ऑफ ऑब्वियस. वेग, डिमिनिश, मोटिवेट और मिझरेबल. ऑब्वियसचा अँटोनेम. तर ऑब्वियसचा अर्थ काय होतो? स्पष्ट, क्लिअर, ॲपरंट, प्लेन. उघड, जाहीर. ऑब्वियसचा अर्थ होतो क्लिअर, ॲपरंट, क्लिअर, ॲपरंट, प्लेन. ठीक आहे. प्रकट, उघड, जाहीर, स्पष्ट. तर वेगचा अर्थ काय होतो? अस्पष्ट, अनक्लिअर. अनक्लिअर, ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर म्हणजे अनिश्चित, डाऊटफुल, हेझी, डल, डीम. ठीक आहे. वेगचा अर्थ होतो अस्पष्ट, अनक्लिअर, ऑब्स्क्युअर, डीम, डल, हेझी. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अँटोनेम ऑफ ऑब्वियस इज वेग. अस्पष्ट, अनक्लिअर, डीम, डल, हेझी, ऑब्स्क्युअर, डाऊटफुल.
आणि ऑब्वियसचा अर्थ होतो ॲपरंट, प्लेन, क्लिअर, स्पष्ट, उघड, जाहीर. त्यानंतर डिमिनिशचा अर्थ काय होतो? तर डिमिनिश म्हणजे डिक्रीज, फॉल, लेसन, कमी होणे. मोटिवेट म्हणजे इंड्यूस करणे, प्रवृत्त करणे. आणि मिझरेबल मीन्स सॅड, सॉरोफुल, रिग्रेटफुल, कष्टी, दुःखी, दयनीय. मिझरेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ मॉडेस्टी. करेक्ट अँटोनिम ऑफ मॉडेस्टी. थॉटलेसनेस, प्राइड, एक्स्ट्रावॅगन्स और रेस्टलेसनेस. मॉडेस्टी. तर मॉडेस्टी म्हणजे ह्युमिलिटी, नम्रता, ह्युमिलिटी, प्युरिटी, बॅशफुलनेस, व्हर्च्यू, सिम्प्लिसिटी म्हणजे मॉडेस्टी, ह्युमिलिटी. तर याचं करेक्ट अँटोनिम येईल ऑप्शन बी, प्राइड. प्राइडचा अर्थ होतो अभिमान, गर्व, इगो. लॉफ्टीनेस, कन्सिट, CONCEIT, कन्सिट, इगो. लॉफ्टीनेस म्हणजे प्राइड, अभिमान, गर्व. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर एक्स्ट्रावॅगन्स म्हणजे उधळपट्टी करणे, अवास्तव खर्च करणे म्हणजे एक्स्ट्रावॅगन्स. रेस्टलेसनेस म्हणजे अनइझीनेस, ए लॅक ऑफ पेशन्स, अस्वस्थ, अस्थिर, अनइझीनेस. ठीक आहे. अँड द अँटोनिम ऑफ मॉडेस्टी इज प्राइड. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कन्साइज. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कन्साइज. शॉर्ट, इग्नोरंट, अबंडंट, वर्डी. अँटोनिम ऑफ कन्साइज. तर कन्साइज म्हणजे संक्षिप्त, ब्रीफ. संक्षिप्त, ब्रीफ. कॉम्पॅक्ट, समरी. कन्साइज, ब्रीफ, कॉम्पॅक्ट, समरी, संक्षिप्त. ठीक आहे. तर शॉर्ट म्हणजे शॉर्ट. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. अबंडंट, मुबलक, विपुल. आणि वर्डी म्हणजे शब्द जास्त बोलणारा, शब्दबद्ध. ठीक आहे. तर काय येईल अँटोनिम ऑफ कन्साइज? तर कन्साइजचा अँटोनिम येईल ऑप्शन डी, वर्डी. अँटोनिम ऑफ कन्साइज इज वर्डी. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफाउंड. अँटोनिम ऑफ प्रोफाउंड. प्लेंटी, स्कॅन्टी, डीप और वास्ट. तर प्रोफाउंडचा अर्थ काय होतो? डीप, इंटेन्स, गहन. डीप, इंटेन्स, गहन, कीन, सिन्सिअर, ॲक्यूट. प्रोफाउंड म्हणजे कीन, ॲक्यूट, डीप, इंटेन्स, गहन, सिन्सिअर. तर काय येईल याचं अँटोनिम? तर याचा अँटोनिम येईल ऑप्शन बी, स्कॅन्टी. स्कॅन्टीचा अर्थ होतो अपुरे, इनसफिशियंट, डेफिशियंट, तुटपुंजे. अपुरे, इनसफिशियंट, डेफिशियंट. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ प्रोफाउंड इज स्कॅन्टी. प्लेंटी हे प्रोफाउंडचं सिनोनिम येईल. प्लेंटीचा अर्थ होतो भरपूर, सफिशियंट, एफ्लुएन्स, वेल्थ, विपुलता. डीप म्हणजे खोल, गंभीर, गहन. प्रोफाउंड, सिरियस. वास्ट म्हणजे अफाट, प्रचंड, विशाल, मायटी, कॉस्मिक. एलिफंटाईन, इमेन्स म्हणजे वास्ट. कॉस्मिक, एलिफंटाईन, मायटी, वास्ट, विशाल, अफाट, प्रचंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डोसाइल. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डोसाइल. मॅनेजेबल, शेम, हेजिटंट, ऑबेडियंट. सिनोनिम ऑफ डोसाइल. तर डोसाइल म्हणजे नम्र, जेंटल, मीक, कॉम्प्लियंट, इझी गोईंग, सबमिसिव्ह, जेंटल, मीक, कॉम्प्लियंट म्हणजे नम्र, डोसाइल. ठीक आहे. तर काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर मॅनेजेबल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मॅनेजेबल म्हणजे ताब्यात ठेवण्यासारखा, मॅनेज होणारा. डोसाइल, इझी गोईंग, जेंटल, मीक, कॉम्प्लियंट. ठीक आहे. शेम म्हणजे लाज. ॲबॅशमेंट, ब्लश, ॲबॅशमेंट. हेजिटंट, संकोच करणारा, टेंटेटिव्ह. ओबेडियंट, आज्ञाधारक, फेथफुल, ड्युटीफुल, अटेंटिव्ह. कॉम्प्लियंट म्हणजे ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारक, ड्युटीफुल, अटेंटिव्ह, कॉम्प्लियंट, डिवोटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. ही इज डॅश युनिव्हर्सिटी स्कॉलर. ए एन दी, नो आर्टिकल. ही इज डॅश युनिव्हर्सिटी स्कॉलर. युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात यू या वोवेलने, यू या स्वराने झालेली असली तरी त्याचा उच्चार युनिव्हर्सिटी म्हणजे मराठी य या व्यंजनासारखा होतोय. त्यामुळे युनिव्हर्सिटी पूर्वी एन न वापरता ए वापरतात.
मराठी व्यंजन य सारखा उच्चार होतोय युनिव्हर्सिटीचा, त्यामुळे यापूर्वी एन न वापरता ए वापरतात. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही इज ए युनिव्हर्सिटी स्कॉलर. ही इज ए युनिव्हर्सिटी स्कॉलर. युनिव्हर्सिटी पूर्वी एन न वापरता ए वापरतात. ठीक आहे, कारण त्याचा उच्चार युनिव्हर्सिटी म्हणजे मराठी य या व्यंजनासारखा होतोय. ए युनिव्हर्सिटी, ए युनिट, ए युनियन, ए युरोपियन या शब्दांचा उच्चार य या मराठी व्यंजनाने होतोय, म्हणून त्यांच्यापूर्वी ए हे आर्टिकल येईल, एन येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. चूज द करेक्ट आर्टिकल. ए एन दी नो आर्टिकल. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ काय आहेत, तर क्रमवाचक विशेषणे आहेत. ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ज आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. क्रमवाचक विशेषणांपूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. ही वॉज दी फर्स्ट मॅन टू अराईव्ह. दी फर्स्ट, दी सेकंड, दी थर्ड, दी फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ही सर्व क्रमवाचक विशेषणे आहेत. ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ज आहेत, त्यामुळे त्यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. चूज दी करेक्ट आर्टिकल. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. चूज दी करेक्ट आर्टिकल. ए एन दी नो आर्टिकल. तर प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या सर्व नाउन्स पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. पण जर या नामांनंतर एखाद्या व्यक्तीचे नाव आल्यास दी हे आर्टिकल वापरत नाही. प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट या नामांनंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नाव येते तेव्हा दी हे आर्टिकल वापरत नाही. जर प्रेसिडेंट नंतर प्रतिभाताई पाटील असं नाव असतं तर प्रेसिडेंट पूर्वी दी हे आर्टिकल आलं नसतं. फक्त प्रेसिडेंट प्रतिभाताई पाटील इज विजिटिंग मुंबई हे करेक्ट सेंटेन्स आलं असतं. ठीक आहे. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर यांच्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तरच त्याच्या आधी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्लोज द डोअर. डोंट यू, आरंट यू, विल यू, शॅल यू. काय क्वेश्चन टॅग येईल क्लोज द डोअर. तर होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारदर्शक होतो आणि नकारदर्शक वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक होतो. होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो आणि नकारदर्शक वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक होतो. ठीक आहे. क्लोज द डोअर हे आज्ञार्थी वाक्य आहे. क्लोज द डोअर हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य हे जर होकारदर्शक असेल तर क्वेश्चन टॅग विल यू किंवा वॉन्ट यू असा येतो. आज्ञार्थी वाक्य जर होकारदर्शक असेल तर क्वेश्चन टॅग विल यू और वॉन्ट यू, विल यू और वॉन्ट यू असा येतो. कधी आज्ञार्थी वाक्य जर होकारदर्शक असेल तेव्हा. आणि आज्ञार्थी वाक्य जर नकारदर्शक असेल तर क्वेश्चन टॅग विल यू असाच येतो. जर आज्ञार्थी वाक्य नकारदर्शक असेल, निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग विल यू हाच येतो. ठीक आहे. आणि जर होकारदर्शक असेल तर विल यू किंवा वॉन्ट यू दोघांपैकी कोणताही येतो. ओके. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. क्लोज द डोअर, विल यू. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो. विल यू, डू यू, आर यू और डोंट ही. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो. तर लेटचे वाक्य सुद्धा आज्ञार्थी असते. लेटचं वाक्य सुद्धा आज्ञार्थी असते, त्यामुळे लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग विल यू असाच येतो. लेट हिम गो, विल यू. सो ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर. लेटचे वाक्य सुद्धा आज्ञार्थी असते, त्यामुळे लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग विल यू असाच येतो. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेज इट इज ए फाइन डे. ही सेज इट इज ए फाइन डे. He said it is a fine day. He said that it was a fine day. He says that it was a fine day or he says that it is a fine day. काय येईल इनडायरेक्ट स्पीच. ही सेज इट इज ए फाइन डे. तर सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे. रिपोर्टिंग वर्ब. तर रिपोर्टिंग वर्ब म्हणजे बोलणाऱ्याची क्रिया दर्शवणारा शब्द. तर रिपोर्टिंग वर्ब आहे सेज. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे बोलणाऱ्याची क्रिया दर्शवणारा शब्द आणि तो आहे सेज. जेव्हा रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात किंवा भविष्य काळात असेल, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल, तेव्हा रिपोर्टेड स्पीचचा टेन्स तोच राहतो. जेव्हा रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात किंवा भविष्य काळात असेल, प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल काय रिपोर्टिंग वर्ब, तेव्हा रिपोर्टेड स्पीचचा टेन्स तोच राहतो. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय
तर रिपोर्टेड स्पीच म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडातून निघालेले शब्द. तर या सेंटेन्समध्ये रिपोर्टेड स्पीच काय आहे, तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे असते सेंटेन्स ते रिपोर्टेड स्पीच असते. इट इज ए फाईन डे, रिपोर्टेड स्पीच आहे इट इज ए फाईन डे. तर रिपोर्टिंग वर्ब सेज हे वर्तमान काळात आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणून रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज होणार नाही. रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज होणार नाही, फक्त रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅटचा यूज होईल. रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट वापरला जाईल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा निघून जातील. सेजचं सेजच राहील, सेजचं सेजच राहील, कारण वाक्यात ऐकणारा नाही आहे. आणि जेव्हा वाक्यात ऐकणारा नसेल तेव्हा सेजचं सेजच राहील, आणि जेव्हा वाक्यात ऐकणारा असतो तेव्हा सेजचं होते टेल्स आणि सेचं होते टेल. सेचं होते टेल कधी, जेव्हा वाक्यात ऐकणारा असतो. ठीक आहे, तर या वाक्यात ऐकणारा नाही आहे त्यामुळे सेजचं सेजच राहील आणि कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज होणार नाही. तर ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए मध्ये काय आहे, सेड आहे. आपल्याला काय पाहिजे, सेज पाहिजे, त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल झालं. ऑप्शन बी मध्ये पण सेड आहे त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा इलिमिनेट झालं. आता उरले ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. तर ऑप्शन सी आणि डी दोन्हीमध्ये सेज आहे. ऑप्शन सी मध्ये सेज आहे पण रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स चेंज झाला आहे. रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स चेंज झालाय. इट वॉज ए फाईन डे. वॉज म्हणजे टेन्स चेंज केलाय त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा इलिमिनेट झालं. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एकच ऑप्शन उरलं, ऑप्शन डी. चेक करा. ही सेज दॅट इट इज ए फाईन डे. सेज नंतर दॅट आले, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा निघून गेले आणि रिपोर्टिंग वर्बचा टेन्स पण तोच आहे, चेंज झालेला नाही आहे. इट इज ए फाईन डे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. The sun rises in the east, he said. The sun rises in the east, he said. He told me that the sun rises in the east. He told me that the sun rose in the east. He tells me that the sun rises in the east. He tells me that the sun rose in the east. Convert the following into indirect speech. तर सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, रिपोर्टिंग वर्ब. तर रिपोर्टिंग वर्ब आहे सेड. सेड आहे रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग स्पीच कोणतं आहे, तर रिपोर्टिंग स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स. रिपोर्टिंग स्पीच आहे दी सन रायझेस इन दी ईस्ट. रिपोर्टिंग स्पीच आहे दी सन रायझेस इन दी ईस्ट. तर जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य त्रिकालबाधित सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, सुविचार, म्हणी असेल तर सेंटेन्सचा काळ चेंज होत नाही. जेव्हा रिपोर्टेड स्पीच मधलं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य हे युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार असेल तर या सेंटेन्सचा काळ चेंज होत नाही. दी सन रायझेस इन दी ईस्ट काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणून त्याचा काळ चेंज होणार नाही. ऑप्शन चेक करा. ऑप्शन बी आणि डी मध्ये दी सन रोज इन दी ईस्ट आहे त्यामुळे हे इलिमिनेट झालं. कोणतं, ऑप्शन बी आणि डी. ऑप्शन बी आणि डी एलिमिनेट झालं. दी सन रोज, दी सन रोज टेन्स चेंज केलाय त्यामुळे हे एलिमिनेट झालं. उरले काय, तर उरले दोन ऑप्शन, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी. ऑप्शन सी मध्ये रिपोर्टिंग वर्ब आहे टेल्स. क्वेश्चन मध्ये रिपोर्टिंग वर्ब आहे सेड. सेडचं टेल्स होईल की टोल्ड होईल, सेडचं टेल्स होईल की टोल्ड होईल, तर सेड हे पास्ट टेन्स आहे त्यामुळे टोल्ड होईल, टेल्स होणार नाही. त्यामुळे ऑप्शन सी पण एलिमिनेट झालं. उरलं काय, ऑप्शन ए. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही टोल्ड मी दॅट दी सन रायझेस इन दी ईस्ट. सेडचं टोल्ड झालं, त्यानंतर दॅट आलं, त्यानंतर रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज झाला नाही कारण दी सन रायझेस इन दी ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आय फाउंड हिम लिनिंग डॅश दी वॉल. आय फाउंड हिम लिनिंग डॅश दी वॉल. टू, ओव्हर, अबाउट और अगेन्स्ट. आय फाउंड हिम लिनिंग अगेन्स्ट दी वॉल. I found him leaning against the wall. Option D will be your correct answer. I found him leaning against the wall. मला तो भिंतीला टेकलेला दिसला. अगेन्स्ट म्हणजे ला टेकून, मला तो भिंतीला टेकून दिसला. I found him leaning against the wall. Okay? So option D will be your correct answer. Millionaire is a person. Millionaire is a person whose salary is 1 million, who owns many mills, who has many sources of income, who is very rich. तर मिलेनियरचा अर्थ होतो लक्षाधीश, लखपती.
who is very rich. Option D will be your correct answer. Millionaire is a person who is very rich. Okay, next question. Give correct word for burning question. Give correct word for burning question. A question of fire, a serious problem, a difficult query, a sensitive problem. The burning question means a serious problem. Option B. A serious problem means burning question. Okay, next question. Give the meaning of to call it a day. To call it a day. To have a good day, to work all the day, to have a free day, to stop doing work of the day. To call it a day. तर टू कॉल इट अ डेचा अर्थ होतो काम थांबवणे. टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. टू कॉल इट अ डे मीन्स टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ रेड लेटर डे मीन्स अ रेड लेटर डे, ब्लडी डे, शाइनिंग सन, रेड लेटर्स, ऑस्पिशियस डे. A red letter day, and the correct answer of this question is option D, auspicious day. A red letter day means a memorably happy day, मंगल दिवस, शुभ दिवस, auspicious day. Okay, next question. Select the correct antonym of pride. Antonym of pride: friendship, shame, humility, cooperation. Antonym of pride. तर प्राईडचा अर्थ होतो अभिमान, गर्व, अहंकार, इगो. तर याचा अँटोनिम येईल ह्युमिलिटी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ह्युमिलिटी मीन्स नम्रता, विनम्रता, पोलाइटनेस. अँटोनिम ऑफ प्राईड इज ह्युमिलिटी. ऑप्शन सी, ह्युमिलिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ अकॉर्ड. अँटोनिम ऑफ अकॉर्ड: कॉन्कॉर्ड, पॉलिसी, डिसेंट, ऍक्ट. अँटोनिम ऑफ अकॉर्ड. तर अकॉर्डचा अर्थ होतो ॲग्रीमेंट, एकमताने, सहमतीने. अकॉर्ड मीन्स ॲग्रीमेंट. तर अँटोनिम ऑफ अकॉर्ड इज डिसेंट. डिसेंट मीन्स मतभेद, डिसॲग्रीमेंट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिसेंट मीन्स मतभेद, डिसॲग्रीमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ambidextrous is a person who is ambidextrous, unable to use both his hands, able to use left hand better than right hand, able to use right hand better than left hand, able to use both hands equally well. ambidextrous. तर ambidextrousचा अर्थ होतो डावा व उजवा हे दोन्ही हात सारख्याच कौशल्याने वापरणारा. सो ambidextrous is a person who is able to use both hands equally well. Option D, able to use both hands equally well. Okay, next question. Select the correct antonym of profane. Antonym of profane: arrogant, praiseworthy, respectful, pious. तर प्रोफेनचा अर्थ होतो इमॉरल, अभद्र. and pious means पवित्र. Option D will be your correct answer. Antonym of profane is pious. त्यानंतर ॲरोगंट मीन्स उद्धट, प्रेसवर्दी मीन्स स्तुती करण्यासारखा, अँड रिस्पेक्टफुल आदरणीय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रॅग्मॅटिक. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रॅग्मॅटिक: थेरॉटिकल, रिअलिस्टिक, प्रोडक्टिव्ह, सुटेबल. करेक्ट सिनोनिम ऑफ प्रॅग्मॅटिक. तर प्रॅग्मॅटिक मीन्स प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक. प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, वास्तवाचे भान असणारा मीन्स प्रॅग्मॅटिक. तर याचं सिनोनिम येईल ऑप्शन बी, रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रॅग्मॅटिक इज रिअलिस्टिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ओमनीपोटेंट. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ओमनीपोटेंट: ऑल नोईंग, एव्हरलास्टिंग, ऑल पॉवरफुल, मर्सीफुल. ओमनीपोटेंट. तर ओमनीपोटेंटचा अर्थ होतो सर्वशक्तिमान. ओमनीपोटेंट मीन्स सर्वशक्तिमान, ऑल पॉवरफुल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनिम ऑफ ओमनीपोटेंट इज ऑल पॉवरफुल. ऑल नोइंग मीन्स ऑल नोइंग इज ओमनीसायंट, सर्वज्ञानी. ओमनीसायंट, सर्वज्ञानी, ऑल नोइंग. अँड सिनोनिम ऑफ ओमनीपोटेंट इज ऑल पॉवरफुल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द सिनोनिम ऑफ एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट: हॅपी, क्रुएल, इनह्युमन, एक्सेसिव्ह. सिनोनिम ऑफ एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट मीन्स खर्चिक, उधळा. तर याचं सिनोनिम येईल एक्सेसिव्ह.
Option D, excessive means extravagant. Okay, next question. What type of noun is the underlined word? Wisdom is better than strength. Wisdom is better than strength. What type of noun is the underlined word? विस्डम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? व्हॉट टाइप ऑफ नाउन इज विस्डम? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर विस्डम मीन्स स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य हे भाववाचक नाम मध्ये येते. ठीक आहे, ऑप्शन डी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. विस्डम इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A series of mountains is called a hills, roads, chain, file. A series of mountains. तर माउंटन्सच्या सिरीजला म्हणतात चेन. ऑप्शन सी. ए सिरीज ऑफ माउंटन्स इज कॉल्ड ए चेन. ओके, नेक्स्ट. ए डॅश ऑफ कॅटल और डियर. ए डॅश ऑफ कॅटल और डियर. हर्ड, हर्ड, हॉर्ड, होल्ड. तर गाई गुरांचा आणि हरणांचा काय असतो? अ डॅश ऑफ कॅटल और डियर. गाई गुरांचा, हरणाचा कळप. ऑप्शन ए हर्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए हर्ड ऑफ कॅटल और डियर. गाई गुरांचा, हरणांचा कळप. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट पेड बाय ऑफिशियल्स. द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट पेड बाय ऑफिशियल्स. एरिस्टोक्रॅसी, टेक्नोक्रॅसी, ब्युरोक्रॅसी, पॉलिआर्की. द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट पेड बाय ऑफिशियल्स मीन्स नोकरशाही. नोकरशाही मीन्स the system of government paid by officials. Option C bureaucracy. Bureaucracy means नोकरशाही. The system of government paid by officials. ठीक आहे, त्यानंतर एरिस्टोक्रॅसी काय असते? एरिस्टोक्रॅसी इज ए गव्हर्नमेंट बाय नोबेल्स. उच्च वर्गीयांचे शासन. अ गव्हर्नमेंट बाय नोबेल्स इज एरिस्टोक्रॅसी, उच्च वर्गीयांचे शासन. त्यानंतर टेक्नोक्रॅसी, टेक्नॉलॉजीच्या अधिपत्याखालील शासन. टेक्नॉलॉजीच्या अधिपत्याखालील शासनाला म्हणतात टेक्नोक्रॅसी. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ बर्ड्स और शीप. ए डॅश ऑफ बर्ड्स और शीप. फ्लॉक, फ्लाइट, स्वॉर्म, हर्ड. तर पक्ष्यांचा किंवा मेंढ्यांचा काय असतो? तर फ्लॉक. ऑप्शन ए. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स और शीप. पक्ष्यांचा अँड मेंढ्यांचा फ्लॉक, थवा. फ्लॉक मीन्स थवा. त्यानंतर स्वॉर्म काय असते? ए स्वॉर्म ऑफ बीज. ए स्वॉर्म ऑफ बीज. त्यानंतर हर्ड, कळप, गाई गुरांचा, हरणांचा कळप. ए हर्ड ऑफ डियर और कॅटल. ए हर्ड ऑफ डियर और कॅटल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज एन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. विच ऑफ द फॉलोइंग इज एन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ओळखायचं आहे. ब्रेड, कॉफी, चीज, हॅपीनेस. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन येईल हॅपीनेस. ऑप्शन डी हॅपीनेस इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हॅपीनेस इज एन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर ब्रेड, कॉफी, चीज हे तिन्ही मटेरियल नाउन आहेत, पदार्थवाचक नाउन्स. ब्रेड, कॉफी, चीज ही मटेरियल नाउन्स आहेत, पदार्थवाचक नामे. ठीक आहे, अँड हॅपीनेस इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. नेक्स्ट क्वेश्चन. द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज. द फेमिनाइन ऑफ हॉर्स. बीच, स्पिन्स्टर, ईव, मेयर. हॉर्सचं स्त्रीलिंगी रूप काय असते? तर ते असते मेयर. ऑप्शन डी. द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज मेयर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर डॉगचं फेमिनाइन असते बीच. डॉगचं फेमिनाइन असते बीच. स्पिन्स्टर मीन्स अविवाहित मुलगी. अविवाहित मुलीला म्हणतात स्पिन्स्टर. तर स्पिन्स्टरचं मस्कुलाइन जेंडर असते बॅचलर. मस्कुलाइन जेंडर ऑफ स्पिन्स्टर इज बॅचलर. ठीक आहे. त्यानंतर ईव मीन्स मेंढी. अँड द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज मेयर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ डिसग्रेस. ग्रेसफुल, डिप्रेस, डिसऑनर, डिसअपॉइंट. सिनोनेम ऑफ डिसग्रेस. तर डिसग्रेस मीन्स कलंक, मानहानी, इन्सल्ट. डिसग्रेस मीन्स इन्सल्ट. अँड द करेक्ट सिनोनेम ऑफ डिसग्रेस इज ऑप्शन सी डिसऑनर. डिसऑनर इज द सिनोनेम ऑफ डिसग्रेस. मानहानी, इन्सल्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Cemetery is a playground of cement
an area of land for the burial of dead people, cement platform, a stage to perform functions. Cemetery is. तर सिमेंटरी काय असते? मृत व्यक्तींना पुरण्याची जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान, त्याला सिमेंटरी म्हणतात. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिमेंटरी इज an area of land for the burial of dead people. Okay? दफनभूमी, कब्रस्तान. Next question. Dash have good story books. Dash have good story books. Many, everybody, someone, nobody. Dash have good story books. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, मेनी. मेनी हॅव गुड स्टोरी बुक्स. मेनी हॅव गुड स्टोरी बुक्स. या सेंटेन्स मध्ये क्रियापद अनेकवचनी आहे. हॅव हे क्रियापद अनेकवचनी आहे, त्यामुळे मेनी हॅव गुड स्टोरी बुक्स. जेव्हा वाक्यात एव्हरीबडी, समवन, समबडी, नोबडी यांपैकी वाक्याचा कर्ता असेल तर पुढे एकवचनी क्रियापद येते. जेव्हा वाक्यात एव्हरीबडी, समवन, समबडी, नोबडी यापैकी वाक्याचा कर्ता जर असेल तर पुढे एकवचनी क्रियापद येते. इथे हॅव हे अनेकवचनी क्रियापद आहे. सो मेनी हॅव गुड स्टोरी बुक्स. ठीक आहे. अँड एव्हरीबडी, समवन, नोबडी यांपैकी वाक्याचा कर्ता असेल तर पुढे एकवचनी क्रियापद येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश ऑफ द पर्सन्स हॅज ए कार. डॅश ऑफ द पर्सन्स हॅज ए कार. ऑल, सम, फ्यू, एव्हरीबडी. तर एव्हरीबडी ऑफ द पर्सन्स हॅज ए कार. एव्हरीबडी ऑफ द पर्सन्स हॅज ए कार. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एव्हरीबडी. जेव्हा वाक्याचा कर्ता नन, नोबडी, एनीवन, समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी, समबडी यापैकी असेल तर पुढे एकवचनी क्रियापद येते. तर या वाक्यात क्रियापद आहे हॅज. या वाक्यात क्रियापद आहे हॅज. तर हॅज हे एकवचनी क्रियापद आहे, म्हणून ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एव्हरीबडी. एव्हरीबडी ऑफ द पर्सन्स हॅज ए कार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. He had committed a mistake. He had committed a mistake. A mistake had committed by him. A mistake was committed by him. A mistake had been committed by him. A mistake has been committed by him. Change the voice. तर चेंज द व्हॉइस मध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होताना टेन्स चेंज होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होताना टेन्स चेंज होत नाही. चेंज द व्हॉइस मध्ये टेन्स चेंज होत नाही. तर सेंटेन्स मध्ये दिले आहे हॅड कमिटेड. सेंटेन्स मध्ये आपला दिलेला आहे हॅड कमिटेड. हॅड प्लस V3 आहे. हॅड प्लस V3 आहे. पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. जेव्हा वाक्यात हॅज, हॅव, हॅड आणि त्यानंतर V3 म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म येते तेव्हा पॅसिव्ह होताना त्यामध्ये फक्त बीन लागते. जेव्हा वाक्यात हॅज, हॅव, हॅड आणि त्यानंतर V3 येते तेव्हा पॅसिव्ह होताना फक्त बीन लागते. हॅज, हॅव, हॅड नंतर बीन आणि त्यानंतर V3. हॅज, हॅव, हॅड नंतर बीन आणि त्यानंतर V3. ओके. फक्त मध्ये बीन लागते. तर हॅड कमिटेड चेंज होईल हॅड बीन कमिटेड. हॅड कमिटेड चेंज होईल हॅड बीन कमिटेड मध्ये. तर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे हॅड बीन कमिटेड? हॅड बीन कमिटेड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते फक्त पाहायचं आहे. तर ऑप्शन ए मध्ये आहे हॅड कमिटेड. ऑप्शन बी मध्ये आहे वॉज कमिटेड. ऑप्शन सी मध्ये आहे हॅड बीन कमिटेड. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हॅड बीन कमिटेड आहे ऑप्शन सी मध्ये. अ मिस्टेक हॅड बीन कमिटेड बाय हिम. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. जेव्हा वाक्यात हॅज, हॅव, हॅड आणि त्यानंतर V3 असेल तेव्हा पॅसिव्ह होताना त्यामध्ये फक्त बीन लागते. हॅज, हॅव, हॅड, बीन अँड V3. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The place where coins are made is called. The place where coins are made. Tangsal, mint, printing press, treasury. The place where coins are made is called. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, mint. The place where coins are made is called mint. Okay. Next question. Change the voice. You must send a reply. You must send a reply. You must be sent by a reply. A reply must send by you. A reply must be sent by you. You was must send a reply. You must send a reply. तर जेव्हा वाक्यात मॉडेल वर्ब येतात जसे की कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मस्ट, मे, माइट हे मॉडेल वर्ब जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना त्या मॉडेल वर्ब नंतर बी आणि नंतर V3
म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप येते. जेव्हा वाक्यात मॉडेल वर्ब येतात जसे की कॅन, कुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, शॅल, शुड, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होतं ना मॉडेल वर्ब नंतर बी आणि त्यानंतर व्ही3 मीन्स क्रियापदाचं तिसरं रूप येते. तर इथे मॉडेल वर्ब आहे मस्ट, मॉडेल वर्ब आहे मस्ट. तर मस्ट नंतर मस्ट प्लस बी प्लस व्ही3, मस्ट प्लस बी प्लस व्ही3, मस्ट बी सेंट, सेंटचं व्ही3 होईल सेंट. सो मस्ट प्लस बी प्लस व्ही3 सेंट, मस्ट बी सेंट हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? मस्ट बी सेंट हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर मस्ट बी सेंट हे दोन ऑप्शन मध्ये आहे, मस्ट बी सेंट, मस्ट बी सेंट, ऑप्शन ए अँड सी. पण ए रिप्लाय पासून सेंटेन्सची सुरुवात ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी मध्ये ए रिप्लाय पासून सेंटेन्सची सुरुवात आहे. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ए रिप्लाय मस्ट बी सेंट बाय यू. ए रिप्लाय मस्ट बी सेंट बाय यू. सिनोनिम ऑफ प्रुडेंट. सिनोनिम ऑफ प्रुडेंट हेस्टी, रेकलेस, कॉशियस, रूड. सिनोनिम ऑफ प्रुडेंट. तर प्रुडंटचा अर्थ होतो बुद्धिमान, विवेकी, शहाणा, सेन्सिबल, इंटेलिजंट, मेटिक्युलस, अलर्ट, वॉचफुल, डिस्क्रीट, केअरफुल. प्रुडंट म्हणजे बुद्धिमान, शहाणा, मेटिक्युलस, अलर्ट, वॉचफुल, डिस्क्रीट, केअरफुल हे सर्व प्रुडंटचे सिनोनिम्स आहेत. तर ऑप्शन्समध्ये पाहूया. हेस्टी, रेकलेस, कॉशियस, रूड. सिनोनिम ऑफ प्रुडंट येईल ऑप्शन सी कॉशियस. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, कॉशियस. ठीक आहे. त्यानंतर हेस्टी मीन्स, हेस्टी म्हणजे फास्ट, घाईत केलेले, घाईत काम करणारा, त्याला म्हणतात हेस्टी. रेकलेस म्हणजे केअरलेस, बेपरवा. त्यानंतर रूड म्हणजे क्रुएल, ॲरोगंट, उद्धट. ठीक आहे. अँड सिनोनिम ऑफ प्रुडंट इज कॉशियस. नेक्स्ट क्वेश्चन, सिनोनिम ऑफ रँडम. सिनोनिम ऑफ रँडम, प्लान, आर्बिट्ररी, डेफिनाइट, रिझनेबल. सिनोनिम ऑफ रँडम. तर रँडम मीन्स सहज घडलेले, अचानक, जे पहिल्यापासून ठरवलं नाही असं, अनप्लान. तर सिनोनिम ऑफ रँडम येईल ऑप्शन बी आर्बिट्ररी. आर्बिट्ररी मीन्स अचानक घडलेले, ॲक्सिडेंटल. त्यानंतर प्लान हे अँटोनिम येईल, रँडमचे अँटोनिम येईल प्लान. त्यानंतर डेफिनाइट, डेफिनाइट म्हणजे कन्फर्म, डिसाइड, फिक्स्ड, निश्चित, शुअर. ठीक आहे. त्यानंतर रिझनेबल, रिझनेबल म्हणजे समंजस, वाजवी, प्रॅक्टिकल, लॉजिकल म्हणजे रिझनेबल. सो सिनोनिम ऑफ रँडम इज आर्बिट्ररी. ठीक आहे. अचानक घडलेले, ॲक्सिडेंटल. नेक्स्ट क्वेश्चन, सिनोनिम ऑफ डिफिडन्स. सिनोनिम ऑफ डिफिडन्स, करेज, बोल्डनेस, मीकनेस, कॉन्फिडन्स. सिनोनिम ऑफ डिफिडन्स. तर डिफिडन्सचा अर्थ होतो आत्मविश्वासाची कमी. कॉन्फिडन्सच्या अपोजिट होते डिफिडन्स, आत्मविश्वासाची कमी. त्यानंतर करेजचा अर्थ होतो धैर्य, ब्रेवरी, गॅलंट्री, बोल्डनेस. त्यानंतर बोल्डनेस म्हणजे धाडस, धैर्य, करेज. त्यानंतर मीकनेस म्हणजे सहनशीलता, नम्रता, पेशन्स, टॉलरन्स, फिअरफुलनेस. अँड कॉन्फिडन्स मीन्स आत्मविश्वास. तर काय येईल सिनोनिम ऑफ डिफिडन्स? तर ऑप्शन सी विल बी अ करेक्ट आन्सर, मीकनेस. मीकनेस मीन्स नम्रता, सहनशीलता, पेशन्स, फिअरफुलनेस, डिफिडन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, बुल हेडेड. बुल हेडेडचा अर्थ होतो ॲरोगंट, घमंडी, प्राऊड, हॉटी. तर ऑप्शन्स पाहूया. हेडस्ट्रॉंग, क्लिअर हेडेड, मडल हेडेड, वीक हेडेड. मीनिंग ऑफ बुल हेडेड. तर बुल हेडेडचा अर्थ होईल ऑप्शन ए हेडस्ट्रॉंग. हेडस्ट्रॉंग मीन्स ॲरोगंट, कन्सिटेड, हट्टी. ठीक आहे. बुल हेडेड. त्यानंतर क्लिअर हेडेड मीन्स स्पष्ट विचार असलेला. मडल हेडेड कन्फ्युज्ड, गोंधळलेला, इन्सेन, मूर्ख. वीक हेडेड स्टुपिड, कमकुवत. ठीक आहे. अँड बुल हेडेड मीन्स हेडस्ट्रॉंग, ॲरोगंट, कन्सिटेड, घमंडी, प्राऊड, हट्टी, हॉटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह सिनोनिम ऑफ नोवाइस. नोवाइसचं सिनोनिम सांगायचं आहे सायलेंट, बिगिनर, एक्सपर्ट, एडेप्ट. सिनोनिम ऑफ नोवाइस. तर नोवाइसचा अर्थ होतो नवशिक्या, रुकी, डॅबलर, टायरो, बिगिनर, याला म्हणतात नोवाइस. तर सायलेंट म्हणजे, सायलेंट मीन्स शाय, कॉय, रिझर्व, इंट्रोवर्ट, शांत, पीसफुल.
त्यानंतर बिगिनर म्हणजे नवशिक्या, टायरो, डॅबलर, रूकी, नोवाइस. त्यानंतर एक्सपर्ट अँड ॲडॅप्ट म्हणजे स्किल्ड, प्रोफिशियंट, निपुण, एखाद्या गोष्टीत प्रवीण. तर काय होईल सिनोनेम ऑफ नोवाइस? ऑप्शन बी, बिगिनर. बिगिनर मीन्स नोवाइस. नवशिक्या, टायरो, डॅबलर, रूकी, नोवाइस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ स्ट्रेच. सिनोनेम ऑफ स्ट्रेच: क्लोज, कंप्रेस, एक्सटेंड, सीज. सिनोनेम ऑफ स्ट्रेच. तर स्ट्रेच म्हणजे खेचणे, वाढवणे. क्लोज, कंप्रेस, एक्सटेंड, सीज. गिव सिनोनेम ऑफ स्ट्रेच. तर स्ट्रेचचं सिनोनेम येईल ऑप्शन सी, एक्सटेंड. सिनोनेम ऑफ स्ट्रेच इज एक्सटेंड. क्लोज म्हणजे स्टॉप, एंड करणे, बंद करणे. कंप्रेस म्हणजे छोटं करणे, शॉर्टन करणे. त्यानंतर एक्सटेंड, एनलार्ज, एक्सपांड, वाढवणे, लांब करणे, ऑगमेंट करणे, इलॉंगेट करणे. त्यानंतर सीज म्हणजे थांबवणे, स्टॉप करणे, डिस्कंटिन्यू करणे, एंड करणे. ठीक आहे. सो सिनोनेम ऑफ स्ट्रेच इज एक्सटेंड. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ इमर्ज. गिव सिनोनेम ऑफ इमर्ज: ॲडमायर, ॲस्पायर, ॲपियर, ॲक्वायर. सिनोनेम ऑफ इमर्ज. तर इमर्जचा अर्थ होतो दिसणे, बाहेर येणे, टू बी विजिबल, ॲपियर होणे. तर ऑप्शन्स पाहूया. ॲडमायर, ॲस्पायर, ॲपियर, ॲक्वायर. तर याचं करेक्ट सिनोनेम येईल ऑप्शन सी, ॲपियर. सिनोनेम ऑफ इमर्ज येईल ॲपियर. दिसणे, बाहेर येणे, टू बी विजिबल, ॲपियर होणे. ठीक आहे. त्यानंतर ॲडमायर मीन्स प्रेज करणे, प्रशंसा करणे, कौतुक करणे. ॲस्पायर डिझायर करणे, होप करणे, विश करणे. अँड ॲक्वायर मीन्स मिळवणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ रेकलेस. सिनोनेम ऑफ रेकलेस: कॉशियस, अफ्रेड, थॉटलेस, अटेंटिव्ह. सिनोनेम ऑफ रेकलेस. तर रेकलेसचा अर्थ होतो केअरलेस, बेपरवा, इनडिस्क्रीट. त्यानंतर कॉशियस म्हणजे केअरफुल. अफ्रेड म्हणजे फ्रायटन, फिअरफुल, टिमिड, मीक, डोसाईल, शाय, घाबरलेला. त्यानंतर थॉटलेस विचारहीन, निष्काळजी, इन्सेन, केअरलेस, हिडलेस. अँड अटेंटिव्ह मीन्स लक्ष देणारा, सावध, केअरफुल, अलर्ट. तर सिनोनेम ऑफ रेकलेस इल थॉटलेस. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ रेकलेस इल थॉटलेस: विचारहीन, अविवेकी, इन्सेन, केअरलेस, हिडलेस, इनडिस्क्रीट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ डिक्टेटर. सिनोनेम ऑफ डिक्टेटर: टायरंट, कमांडर, फॉलोवर, एम्प्लॉई. सिनोनेम ऑफ डिक्टेटर. डिक्टेटरचा अर्थ होतो जो आपलंच चालवतो, दुसऱ्याचा ऐकत नाही. हुकुमशाह. हुकुमशाह मीन्स डिक्टेटर. तर याचं सिनोनेम येईल टायरंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टायरंट मीन्स डिक्टेटर, जुलमी राजा, सत्ताधीश. ठीक आहे. त्यानंतर कमांडर म्हणजे ऑर्डर करणारा, सेनापती, लीडर. फॉलोअर म्हणजे अनुयायी, फॅन्स. एम्प्लॉई मीन्स वर्कर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ ॲबॉर्ड. सिनोनेम ऑफ ॲबॉर्ड: हॅबिच्युएशन, एबॉर्ड, ड्वेलिंग, ॲनेक्स. सिनोनेम ऑफ ॲबॉर्ड. तर ॲबॉर्डचा अर्थ होतो निवासस्थान, बिल्डिंग, हाऊस म्हणजे ॲबॉर्ड. त्यानंतर हॅबिच्युएशन सवयी. एबॉर्ड म्हणजे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चढणे, अबॉर्ड करणे. ड्वेलिंग म्हणजे लिव्हिंग, घर, हाऊस. अँड ॲनेक्स मीन्स ऑक्युपाय करणे, मिळवणे, ॲक्वायर करणे, ताबा घेणे. सो सिनोनेम ऑफ ॲबॉर्ड येईल ऑप्शन सी, ड्वेलिंग. लिव्हिंग, घर, हाऊस, बिल्डिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ प्रिसिजन. सिनोनेम ऑफ प्रिसिजन: निग्लेक्ट, इस्टिमेशन, ॲक्युरसी, वेगनेस. तर प्रिसिजनचा अर्थ होतो अचूकता, तंतोतंतपणा, ॲक्युरसी. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ प्रिसिजन इज ॲक्युरसी. त्यानंतर निग्लेक्ट म्हणजे इग्नोर करणे, रिजेक्ट करणे, अवॉइड करणे. इस्टिमेशन अंदाज लावणे. वेगनेस अनक्लिअर, अस्पष्टता. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ आयसोलेटेड. आयसोलेटेडचं सिनोनेम:
मिंगलिंग, सिक्लुडेड, ओपन, एक्सक्लुडेड. सिनोनिम ऑफ आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे वेगळं करणे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, सिक्लुडेड. सिनोनिम ऑफ आयसोलेटेड इज सिक्लुडेड. सिक्लुडेड म्हणजे वेगळं करणे, एकांत, सॉलिटरी. मिंगलिंग म्हणजे एकत्र येणे, मिसळणे, मिक्स करणे, असेंबल करणे. ओपन म्हणजे उघडा, बेअर, फ्री, ऑनेस्ट, क्लिअर. अँड इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनिम ऑफ रॅग्ड. सिनोनिम ऑफ रॅग्ड. ओरिजिनल, स्मूथ, गोल्डन, टॉर्न. सिनोनिम ऑफ रॅग्ड. तर रॅग्डचा अर्थ होतो चिंध्या, फाटलेले, जीर्ण कपडा ज्याला म्हणतो आपण रॅग्ड. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनिम ऑफ रॅग्ड इज टॉर्न, वॉर्न आउट, फाटलेले. ओरिजिनल म्हणजे मूळचा, खरा, स्मूथ, गुळगुळीत, गोल्डन, सोनेरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनिम ऑफ विस्टफुल. विस्टफुल, सॉरोफुल, शॅलो, कंटेंटेड, हॅपी. सिनोनिम ऑफ विस्टफुल. विस्टफुल मीन्स पेन्सिव्ह, सॅड, दुःखी फिलिंग, त्याला म्हणतात विस्टफुल. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, सॉरोफुल. सिनोनिम ऑफ विस्टफुल इज सॉरोफुल. दुःखी, दुःख देणारा, रिग्रेटफुल, सॅड, पेन्सिव्ह, सॉरोफुल. ओके. शॅलो म्हणजे उथळ, कंटेंटेड, सॅटिस्फाईड, समाधानी, हॅपी. अँड हॅपी मीन्स खुश, आनंदी. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनिम ऑफ प्रॉब. सिनोनिम ऑफ प्रॉब. इग्नोर, इन्व्हेस्टिगेट, एक्सप्लेन, रिप्लाय. तर प्रॉबचा अर्थ होतो सर्च करणे, इन्व्हेस्टिगेट करणे, चौकशी करणे. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, इन्व्हेस्टिगेट. सिनोनिम ऑफ प्रॉब इज इन्व्हेस्टिगेट. चौकशी करणे, इन्व्हेस्टिगेट करणे, सर्च करणे. त्यानंतर इग्नोर, निग्लेक्ट करणे, दुर्लक्ष करणे. एक्सप्लेन, एक्सप्लेन करणे. रिप्लाय, आन्सर करणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इडियम रेनिंग cats and dogs? Raining cats and dogs. Rain heavily, to fight in rain, cats and dogs fight, rainwater wastage. Meaning of idiom raining cats and dogs. तर raining cats and dogs चा अर्थ होतो rain heavily. ऑप्शन ए, rain heavily. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. What is the meaning of idiom of the first water? Of the first water. Of favorable opinion, of ancient origin, of the best quality, of no significance. Meaning of idiom of the first water. तर याचा अर्थ होतो of the best quality. ऑप्शन सी, of the best quality means of the first water. एखादी गोष्ट जी बेस्ट क्वालिटीची असते, of the first water, of the best quality. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लाईक अ वीक ओल्ड वुमन. लाईक अ वीक ओल्ड वुमन. ॲमेझॉन, ॲसेटिक, अनाइल, आर्चर. लाईक अ वीक ओल्ड वुमन. तर लाईक अ वीक ओल्ड वुमनचा अर्थ होतो ऑप्शन सी, अनाइल. अनाइल इज लाईक अ वीक ओल्ड वुमन, त्याला म्हणतात अनाइल. ठीक आहे. त्यानंतर ॲमेझॉन म्हणजे टॉल स्ट्रॉंग वुमन मीन्स ॲमेझॉन. त्यानंतर ॲसेटिक, ॲसेटिक मीन्स तपस्वी. आर्चर मीन्स धनुष्य चालवणारा, धनुर्धारी. ठीक आहे. ही पार्टेड डॅश हिज वाईफ इन क्राऊड. He parted dash his wife in crowd, from, to, at, with. He parted dash his wife in crowd. तर parted नंतर from येते कधी, जेव्हा पुढे एखादी व्यक्ती असते. parted नंतर from येते कधी, जेव्हा एखादी पुढे व्यक्ती असते. तर इथे his wife आहे, व्यक्ती आहे, त्यामुळे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. He parted from his wife in crowd. He parted from his wife in crowd. जेव्हा parted नंतर from येते केव्हा, जेव्हा पुढे एखादी व्यक्ती असते. ठीक आहे. आणि जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर एखादी वस्तू, गोष्ट किंवा घटना असते तेव्हा पार्ट नंतर विथ येते. जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर पुढे एखादी गोष्ट, घटना किंवा वस्तू असते तेव्हा पार्टेड विथ येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज नॉट रेडी टू पार्ट डॅश हिज फर्निचर ॲट एनी कॉस्ट. ही इज नॉट रेडी टू पार्ट डॅश हिज फर्निचर ॲट एनी कॉस्ट. तर मी सांगितलं होतं जेव्हा पार्ट किंवा पार्टेड नंतर एखादी वस्तू, गोष्ट, घटना येते तेव्हा पार्ट नंतर विथ येते. तर इथे हिज फर्निचर आहे, वस्तू आहे, त्यामुळे
he is not ready to part with his furniture at any cost. Option B will be correct answer. With, WITH, with. He is not ready to part with his furniture at any cost. पार्टेड नंतर फ्रॉम येते केव्हा, जेव्हा एखादी व्यक्ती असते, आणि विथ येते केव्हा, जेव्हा त्याच्यानंतर एखादं फर्निचर, वस्तू किंवा गोष्ट असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द डिफरन्सेस डॅश ऑक्सन अँड बुल्स. व्हॉट आर द डिफरन्सेस डॅश ऑक्सन अँड बुल्स बिटवीन, अमंग, इन और बाय. व्हॉट आर द डिफरन्सेस डॅश ऑक्सन अँड बुल्स. तर डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीन हे प्रेपोजिशन वापरले जाते. डिफरन्सेस बिटवीन. ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर. डिफरन्सेस बिटवीन ऑक्सन अँड बुल्स. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन ऑक्सन अँड बुल्स. डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीन हे प्रेपोजिशन येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट्स डॅश द चिल्ड्रेन. डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट्स डॅश द चिल्ड्रन बिटवीन, अमंग, इन और फॉर. तर जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात. जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात. तर चिल्ड्रन प्लुरल आहे, जास्त मुले आहेत, मुलांमध्येही चॉकलेट्स वाटा असा उल्लेख आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग दी चिल्ड्रन्स. ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. अमंग. डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग दी चिल्ड्रन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स डॅश राम अँड श्याम. डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स डॅश राम अँड श्याम बिटवीन, अमंग, फॉर, टू. तर आपण पाहिलं जेव्हा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात, आणि जेव्हा दोन व्यक्तींचा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन वापरतात. जेव्हा दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन घटकांमध्ये असा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन वापरतात. तर इथे राम आणि श्याम दोन व्यक्तींचा उल्लेख आहे, त्यामुळे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स बिटवीन राम अँड श्याम. बिटवीन राम अँड श्याम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश. सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश फ्रॉम, टू, विथ, फॉर. तर सीमा वॉज मॅरिड टू सतीश. ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. सीमा वॉज मॅरिड टू सतीश. तर लक्षात ठेवा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड विथ येते. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते आणि ॲक्टिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स असेल तेव्हा मॅरिड विथ येईल. सीमा मॅरिड विथ सतीश. सीमा मॅरिड विथ सतीश. ठीक आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड टू येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राम इज प्रिपेरिंग डॅश दी एक्झाम. राम इज प्रिपेरिंग डॅश दी एक्झाम फॉर, विथ, अबाउट और बाय. तर राम इज प्रिपेरिंग फॉर दी एक्झाम. राम इज प्रिपेरिंग फॉर दी एक्झाम. ऑप्शन ए, फॉर. तर जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तयार होत असेल किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करत असेल तेव्हा फॉर येते. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तयार होत असेल किंवा एखाद्या परीक्षेसाठी तयार होत असेल तेव्हा फॉर हे प्रपोजिशन वापरतात. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. राम इज प्रिपेरिंग फॉर दी एक्झाम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. दी चिल्ड्रन रॅन डॅश दी हाऊस. दी चिल्ड्रन रॅन डॅश दी हाऊस इनटू, इन, विदिन, टू. तर दी चिल्ड्रन रॅन इनटू दी हाऊस. ऑप्शन ए, दी चिल्ड्रन रॅन इनटू दी हाऊस. तर जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये असते, जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये असते आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत असेल तेव्हा इनटू हे प्रपोजिशन येते. जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये आहे आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत आहे तर इनटू हे प्रपोजिशन येते. म्हणजे ती वस्तू स्थिर नाहीये, तिची हालचाल होत असेल तेव्हा इनटू हे प्रपोजिशन येते. तर इथे मुले धावत घरात गेली. मुले धावत घरात गेली म्हणजे हालचाल घडले आणि बाहेरून आत जाण्याची क्रिया घडले, म्हणून इथे इनटू हे प्रपोजिशन येईल. आणि जेव्हा एखाद्या वस्तूची आतील पोझिशन दाखवायची असते, वस्तू मोशनमध्ये नसते, हालचाल घडत नाही, तेव्हा इन वापरतात. ही लिव्ज इन इंडिया. तो इंडियात राहतो, त्याची पोझिशन दाखवले, स्थिती दाखवले, त्यामुळे इन हे प्रपोजिशन येईल. ही लिव्ज इन इंडिया. आणि दी चिल्ड्रन रॅन इनटू दी हाऊस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय गेट अप डॅश 7 o'clock. I get up dash 7 o'clock. At, on, by or with. I get up dash 7 o'clock. तर वेळ, टाइम दर्शवण्यासाठी नेहमी ॲटचा वापर करतात. टाइम दर्शवण्यासाठी ॲटचा वापर होतो. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आय गेट अप ॲट 7 o'clock. आय गेट अप ॲट 7 o'clock. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गीतांजली इज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस. गीतांजली इज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस इनटू, इन, फॉर और बिटवीन.
Gitanjali is translated into many languages. Option A will be your correct answer. Gitanjali is translated into many languages. तर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करण्यासाठी इंटूचा वापर करतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. सो गीतांजली इज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज डॅश 12:30. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज डॅश 12:30 ऑन, ॲट, इन, फॉर. तर आपण पाहिलं वेळेपूर्वी नेहमी ॲट ए प्रेपोजिशन येते. सो ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. दी महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज ॲट 12:30. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज सिनियर डॅश मी. ही इज सिनियर डॅश मी. तर ज्युनियर सिनियर नंतर नेहमी टू ए प्रेपोजिशन येते. सिनियर टू, ज्युनियर टू. सो ही इज सिनियर टू मी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही इज सिनियर टू मी, ही इज ज्युनियर टू मी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही फेल डॅश द वेल. ही फेल डॅश द वेल. इन, इंटू, फॉर, टू. ही फेल इंटू द वेल. ही फेल इंटू द वेल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर वस्तू व्यक्ती मोशनमध्ये आहे, हालचाल घडत आहे आणि बाहेरून आत एंट्री होत आहे म्हणून इंटू. तो विहिरीत पडत आहे, हालचाल घडत आहे, व्यक्ती मोशनमध्ये आहे आणि बाहेरून आत एंट्री होत आहे म्हणून ही फेल इंटू दी वेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स विथ, फ्रॉम, ॲट, टू. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि प्रॉपर्टी, संपत्ती, वस्तूपासून वेगळे होण्यास पार्टेड फ्रॉम वापरतात. व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ आणि प्रॉपर्टी, संपत्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड फ्रॉम. तर इथे हर फ्रेंड्स आहे. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. मित्रांपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड विथ वापरलं जाईल. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश मनी. शी पार्टेड डॅश मनी फ्रॉम, विथ, ॲट और टू. तर शी पार्टेड फ्रॉम मनी. शी पार्टेड फ्रॉम मनी. संपत्तीपासून, वस्तूपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड फ्रॉम वापरतात. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड फ्रॉम मनी. नेक्स्ट क्वेश्चन. माय होम इज डॅश दी रिव्हर. माय होम इज डॅश दी रिव्हर. ऑन, विथ, ॲट, अक्रॉस. माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. च्या पलीकडेसाठी अक्रॉस वापरतात. च्या पलीकडेसाठी अक्रॉस वापरतात. सो माय होम इज अक्रॉस दी रिव्हर. नेक्स्ट क्वेश्चन. लता इज सिटिंग डॅश राम अँड श्याम. लता इज सिटिंग डॅश राम अँड श्याम अमंग, इन, विदिन, बिटवीन. तर सेंटेन्समध्ये किती व्यक्तींचा उल्लेख केलाय? तर दोन व्यक्तींचा उल्लेख केलाय, राम आणि श्याम. तर जेव्हा दोन व्यक्तींचा, दोन गटांचा, दोन वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन येते की अमंग येते? जेव्हा दोन व्यक्तींचा, दोन गटांचा, दोन वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा काय येते? बिटवीन की अमंग? तर बिटवीन येते. तर इथे दोन व्यक्तींचा उल्लेख आहे त्यामुळे बिटवीन येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लता इज सिटिंग बिटवीन राम अँड श्याम. दोन पेक्षा अधिक गोष्टींचा, व्यक्तींचा उल्लेख असतो तेव्हा अमंग येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. I will meet you dash Sunday. I will meet you dash Sunday on, since, from की for. I will meet you on Sunday. I will meet you on Sunday. तर दिवस व तारखेपूर्वी काय वापरतात? तर दिवस व तारखेपूर्वी on वापरतात आणि वेळेपूर्वी काय वापरतात? तर वेळेपूर्वी at वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. सिन्स, फ्रॉम, इन, ओव्हर. इट हॅज बीन रेनिंग डॅश मॉर्निंग. तर पाऊस सुरू झाल्याची वेळ दिली का? तर दिलेली आहे. संपल्याची वेळ दिलेली आहे का? तर नाही. आणि जेव्हा घटना सुरू झाल्याची वेळ दिलेली असेल म्हणजेच घटनेचं पहिलं टोक दिलेलं असेल तेव्हा सिन्सचा वापर करतात आणि घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. तर इथे घटनेचं एक टोक दिलेलं आहे त्यामुळे सिन्स येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. आणि जेव्हा घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट पीपल वर्क डॅश 9 to 5. मोस्ट पीपल वर्क डॅश 9 to 5 फ्रॉम, फॉर, इन और ॲट. तर इथे घटनेची दोन्ही टोके दिलेली आहेत 9 to 5. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. ओके.
जेव्हा घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉमचा यूज करतात आणि घटनेचं एक टोक दिलेलं असते तेव्हा सिन्स वापरतात. फ्रॉम आणखी कधी वापरतात तर च्या वेगळे होण्यासाठी सुद्धा फ्रॉम वापरतात. च्या वेगळे होण्यासाठी फ्रॉम वापरतात. शी हॅज कम फ्रॉम मुंबई, शी हॅज कम फ्रॉम मुंबई. च्या वेगळे होणे म्हणजे फ्रॉम. ठीक आहे. As soon as he sees a tiger, he dash away. As soon as he sees a tiger, he dash away. Runs, ran, had run, will run. तर जेव्हा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या दोन घटना असतील व त्या ॲज सून ॲजने जोडलेल्या असतील, जेव्हा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या दोन गोष्टी ॲज सून ॲजने जोडलेल्या असतील तेव्हा दोन्ही घटनांचा टेन्स हा सेम असतो. जेव्हा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या दोन घटना असतील आणि त्या ॲज सून ॲजनी जोडलेल्या असतील तेव्हा दोन्ही घटनांचा टेन्स सेम असतो. तर या सेंटेन्समध्ये फर्स्ट सेंटेन्सचा टेन्स आहे सीज, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. As soon as he sees a tiger. Sees means सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे, त्यामुळे नेक्स्ट घटनेचा टेन्स पण सिम्पल प्रेझेंट टेन्स येईल. तर ऑप्शन ए मध्ये आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, ही रन्स अवे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲज सून ॲज ही सीज ए टायगर, ही रन्स अवे. ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये दोन्ही सेंटेन्सचा टेन्स हा सेम असतो. ठीक आहे. जर सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज ही सॉ असतं, ॲज सून ॲज ही सॉ ए टायगर असतं तर पुढे ही रॅन अवे आलं असतं. ॲज सून ॲज ही सॉ ए टायगर, ही रॅन अवे असं आलं असतं. फर्स्ट घटनेचा जो टेन्स असतो तोच नेक्स्ट घटनेचाही असतो. कधी? जेव्हा ॲज सून ॲजने दोन घटना जोडलेल्या असतात तेव्हा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. Water dash at 100 degree Celsius. Boiled, boils, will be boil. Water boils at 100 degree Celsius. Boils. Option B will be your correct answer. Water boils at 100 degree Celsius. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते हा सायंटिफिक रूल आहे. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते हा सायंटिफिक रूल आहे. अँड सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, म्हणी, सुविचार नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. नेहमीच्या सवयी, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात. सो वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. गोइंग, गोज, वेंट, विल गो. देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. देअर अँड हिअरने सुरू होणारे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. देअर अँड हिअरने सुरू होणारे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य हे नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. देअर अँड हिअर, देअर अँड हिअरने स्टार्ट होणारे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. नेक्स्ट क्वेश्चन. द विलन डॅश ॲट द एंड ऑफ द फिल्म. डाईज, डाईड, वॉज डाय, हॅड डाय. तर एखाद्या मूवीत, गोष्टीत काय घडते हे सांगण्यासाठी नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतात. एखाद्या मूवीत किंवा गोष्टीत काय घडतंय ते सांगण्यासाठी नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळाचा यूज करतात. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द विलन डाईज ॲट द एंड ऑफ द फिल्म. द विलन डाईज ॲट द एंड ऑफ द फिल्म. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Sunday dash after Saturday. Sunday dash after Saturday. Comes, came, will come, is coming. Sunday dash after Saturday. शनिवार नंतर रविवार येतो. शनिवार नंतर रविवार येतो तर ही नेहमी घडणारी घटना आहे. शनिवार नंतर रविवार येतो ही नेहमी घडणारी घटना आहे. आणि नेहमी घडणारी घटना कोणत्या टेन्समध्ये असते तर नेहमी घडणारी घटना ही सिम्पल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळात असते. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते नेहमी घडणारी घटना. संडे कम्स आफ्टर सॅटरडे. संडे कम्स आफ्टर सॅटरडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. कमिटिंग, कमिट, am committing, has committed. I often dash that mistake.
तर सेंटेन्समध्ये जेव्हा ऑफन, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युज्युअली, थ्राईस, ट्वाईस अशी ॲडवर्ब्स असतात, क्रियाविशेषणे असतात, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ असतो. कोणती ॲडवर्ब्स? ऑफन, ऑलवेज, सेल्डम, युज्युअली, ट्वाईस, थ्राईस, फ्रिक्वेंटली अशी पुनरावृत्ती दर्शवणारी क्रियाविशेषणे जेव्हा सेंटेन्समध्ये असतात तेव्हा त्या वाक्याचा काळ हा सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ असतो. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय ऑफन कमिट दॅट मिस्टेक. ऑफन, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, ट्वाईस, थ्राईस ही ॲडवर्ब्स असणारी सेंटेन्सेस नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळात असतात. नेक्स्ट क्वेश्चन. गॉड डॅश यू, गॉड डॅश यू, ब्लेस्ड, ब्लेसिंग, ब्लेस, हॅज ब्लेस्ड. तर गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. शुभकामना नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. शुभकामना नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळात असते. सो गॉड ब्लेस यू ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द अर्थ डॅश राउंड, द अर्थ डॅश राउंड, बी, वॉज, हॅड, इज. द अर्थ इज राउंड, द अर्थ इज राउंड ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. द अर्थ इज राउंड, पृथ्वी गोल आहे. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. द अर्थ इज राउंड इज ए युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, म्हणी, सुविचार, सायंटिफिक रूल्स हे नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळात असतात. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. द अर्थ इज राउंड. नेक्स्ट क्वेश्चन. शी डॅश कम्स हिअर, शी डॅश कम्स हिअर. तर इथे क्वेश्चनमध्ये थोडी गडबड झालेली आहे. शी ऑलवेज डॅश हिअर असा क्वेश्चन पाहिजे. शी ऑलवेज डॅश हिअर, कम्स, केम, विल कम, हॅज कम. शी ऑलवेज डॅश हिअर. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, युज्युअली, सेल्डम, ट्वाईस, थ्राईस ही ॲडवर्ब्स असलेली, ही क्रियाविशेषणे असलेली सेंटेन्सेस नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात. पुनरावृत्ती दर्शवणारी ही क्रियाविशेषणे, ही ॲडवर्ब्स असलेली वाक्य नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युज्युअली, ट्वाईस, थ्राईस ही पुनरावृत्ती दर्शविणारी क्रियाविशेषणे असणारी वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. तर ऑप्शनमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कोणता ऑप्शन आहे? तर कम्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी ऑलवेज कम्स हिअर, शी ऑलवेज कम्स हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हेल्दी माइंड डॅश इन हेल्दी बॉडी, लिव्हिंग, इज लिव्हिंग, लिव्ड, लिव्ज. हेल्दी माइंड डॅश इन हेल्दी बॉडी, हेल्दी माइंड लिव्ज इन हेल्दी बॉडी. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर हेल्दी माइंड लिव्ज इन हेल्दी बॉडी हा सुविचार आहे. आणि सुविचार, म्हणी, युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीच्या सवयी, सायंटिफिक रूल हे नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात. ठीक आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हेल्दी माइंड लिव्ज इन हेल्दी बॉडी. ओके. गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. Give the correct word for phrase a complete absence of law and government. अराजकता, गोंधळ. A complete absence of law and government. तर याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन काय येईल? ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट, ज्यालाच आपण अराजकता, गोंधळ असे म्हणतो. तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. एनआरची इज द करेक्ट आन्सर. एनआरची मीन्स ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. अराजकता, डिसऑर्डर, मेस, गोंधळ. ठीक आहे. त्यानंतर ऑटोक्रॅसी काय आहे? तर गव्हर्नमेंट बाय वन पर्सन, गव्हर्नमेंट बाय वन पर्सन, हुकुमशाही. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन इज ऑटोक्रॅसी म्हणजेच हुकुमशाही. डेमोक्रॅसी, लोकशाही, गव्हर्नमेंट बाय द पीपल, गव्हर्नमेंट बाय द पीपल इज डेमोक्रॅसी, लोकशाही. ॲरिस्टोक्रॅसी, ॲरिस्टोक्रॅसी इज द गव्हर्नमेंट बाय नोबल्स, द गव्हर्नमेंट बाय नोबल्स इज ॲरिस्टोक्रॅसी. and the complete absence of law and government is anarchy. ठीक है. Next question. Choose the correct one word substitution for the phrase a person who studies the celestial bodies at night is. A person who studies the celestial bodies at night is a meteorologist, an astronomer, an astrologer, a philosopher. A person who studies the celestial bodies at night is रात्री खगोलीय पिंडांचा, ताऱ्यांचा अभ्यास करणारा व्यक्ती.
तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? तर अशा व्यक्तीला म्हणतात खगोलशास्त्रज्ञ. ॲन ॲस्ट्रॉनॉमर, ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. ॲन ॲस्ट्रॉनॉमर इज अ पर्सन हू स्टडीज द सेलेस्टियल बॉडीज ॲट नाईट. ठीक आहे. त्यानंतर ॲस्ट्रोलॉजर इज ज्योतिषी अँड फिलॉसॉफर इज तत्वज्ञानी. अँड मटेरिओलॉजिस्ट मीन्स हवामानशास्त्रज्ञ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ए पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट. A person who has no money to pay off his debit. Pay off his debit. Pauper, beggar, insolvent, debitor. A person who has no money to pay off his debit is option C, insolvent. Insolvent is a person who has no money to pay off his debit. घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकणारा, दिवाळखोर, त्यालाच म्हणतात इन्सॉल्वंट. त्यानंतर पॉपर म्हणजे पॉपर मीन्स गरीब, बेगर भिक्षुक भिकारी, and insolvent दिवाळखोर, bankrupt, out of cash. A person who has no money to pay off his debit. And debitor is कर्जदार, देणेकरी. Okay. Next question. Gift of the gab means talking, writing, lying or running. तर gift of the gab means प्रभावीपणे बोलण्याची कला. ऑप्शन ए टॉकिंग. गिफ्ट ऑफ द गॅब मीन्स प्रभावीपणे बोलण्याची कला. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. सिमेटरी, बियर, बायर, कारकास. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. लाकडी स्टँड ज्याच्यावर डेड बॉडी नेतात, ज्यालाच आपण तिरडी म्हणतो. तिरडी, शवपेटी. तर त्याला म्हणतात ऑप्शन बी, बियर. A wooden stand on which a dead body is carried is bier. तिरडी, शवपेटी. Cemetery means स्मशानभूमी, दफनभूमी. बायर खरेदी करणारा. कारकास म्हणजे कारकासचा अर्थ होतो जनावराची डेड बॉडी, जनावराचं मृत शरीर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ए पर्सन हू लव्ज हिज कंट्री. मिलिटंट, पेट्रियट, एक्स्ट्रीमिस्ट, नॅशनलिस्ट. ए पर्सन हू लव्ज हिज कंट्री, देशावर प्रेम करणारा, देशभक्त. तर त्याला म्हणतात ऑप्शन बी, पेट्रियट मीन्स देशभक्त. त्यानंतर मिलिटंट मीन्स अतिरेकी, एक्स्ट्रीमिस्ट अतिरेकी, नॅशनलिस्ट राष्ट्रवादी, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा, नॅशनलिस्ट. अँड पेट्रियट मीन्स ए पर्सन हू लव्ज हिज कंट्री, देशभक्त. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ॲक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. The act of looking back upon past events and experience. Looking back upon past events and experience. Analysis, critical, historical, retrospection. तर घडून गेलेल्या गोष्टींचं चिंतन करणे, सिंहावलोकन. तर त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्शन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. The act of looking back upon past events and experience is retrospection. झालेल्या गोष्टींचं चिंतन करणे. ओके. Next question. One who is very particular about small details. Meticulous, artisan, immaculate, patriot. तर आपण आत्ताच बघितलं पेट्रियट देशभक्त, इमॅक्युलेट निर्दोष, इरिप्रोचेबल, फॉल्टलेस, फ्लॉलेस, ब्लेमलेस, फॉल्टलेस, फ्लॉलेस, निर्दोष. त्यानंतर आर्टिसन कुशल कारागीर. So option A will be your correct answer. One who is very particular about small details is meticulous. बारीक सारीक गोष्टीबद्दल फार जागरूक असणारा, meticulous. Okay. Next question. A fertile spot in desert where water is found. Forest, greenery, green valley, oasis. वाळवंटातील पाणी असणारा फर्टाईल स्पॉट म्हणजेच वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश जेथे पाणी सापडते. तर अशा प्रदेशाला म्हणतात ऑप्शन डी, ओएसिस. ए फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट वेअर वॉटर इज फाउंड इज ओएसिस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. ॲबॉरिजिन्स, स्लेव्स, ओरिजिनल, मास्टर्स. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी. तर त्याला म्हणतात ऑप्शन ए, ॲबॉरिजिन्स. ॲबॉरिजिन्स म्हणजे दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस, एखाद्या ठिकाणचा मूळ रहिवासी, आदिवासी. स्लेव म्हणजे गुलाम, ओरिजिनल मूळ. ठीक आहे.
So option A will be your correct answer. Next question, a man who spends too much. A man who spends too much. A spendthrift, a waster, a spender, an uneconomical man. A man who spends too much. A man who spends too much चा अर्थ होतो उधळा माणूस. उधळा माणूस, खर्चिक व्यक्ती, उधळपट्टी करणारा. तर अशा व्यक्तीला म्हणतात ए स्पेंडथ्रिफ्ट. ऑप्शन ए, ए स्पेंडथ्रिफ्ट इज ए मॅन हू स्पेंड्स टू मच. खर्चिक व्यक्ती, उधळा माणूस, उधळपट्टी करणारा. याचं सिनोनिम येते प्रॉडिगल. प्रॉडिगल, एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट अँड प्रॉडिगल आर सिनोनेम्स ऑफ स्पेंडथ्रिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पेंडर मीन्स खर्च करणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. ऑस्लर, ऑक्युलिस्ट, ऑप्टिशियन, ऑप्टिक्स. तर हे स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय म्हणजे नेत्रतज्ञ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑक्युलिस्ट. ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय इज ऑक्युलिस्ट, नेत्रतज्ञ. ऑप्टिशियनचा अर्थ काय होतो? चष्मे तयार करणारा, नेत्रचिकित्सक म्हणजे ऑप्टिशियन. अँड ऑप्टिक्स, सायन्स ऑफ लाईट और साईट, सायन्स ऑफ साईट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. थिस्ट, अथिस्ट, सेप्टिक, फॅनेटिक. तर ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड इज थिस्ट. ईश्वराचे अस्तित्व मानणारा. ईश्वराचे अस्तित्व मानणारा. ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. तर अशा व्यक्तीला म्हणतात ऑप्शन ए थिस्ट. थिस्ट म्हणजे आस्तिक. थिस्ट म्हणजे आस्तिक. रिलिजियस. रिलिजियस, बिलीवर. बिलीवर, थिस्ट. ठीक आहे. अथिस्ट म्हणजे नास्तिक. अँड फॅनेटिक म्हणजे धर्मांध, धर्मवेडा. झिलॉट. झिलॉट मीन्स फॅनेटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्लुटोक्रेसी इज. प्लुटोक्रेसी इज गव्हर्नमेंट बाय द रिच, गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, गव्हर्नमेंट बाय द पीपल. प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसीचा अर्थ होतो श्रीमंतांचे सरकार. श्रीमंतांचे सरकार, धनिकशाही. तर याला म्हणतात गव्हर्नमेंट बाय द रिच. प्लुटोक्रेसी इज गव्हर्नमेंट बाय द रिच. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द नोबल्स काय असते? तर ॲरिस्टोक्रॅसी. ॲरिस्टोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, ब्युरोक्रॅसी. ब्युरोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, नोकरशाही. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द पीपल, डेमोक्रॅसी. डेमोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द पीपल, लोकशाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅटिस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅटिस? टू बी ग्रेटफुल, टू बी पेड वेल, टू बी पेड लेटर, विदाउट पेमेंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅटिस? तर ग्रॅटिसचा अर्थ होतो फुकट, मोफत, फ्री. तर काय येईल ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मिनिंग ऑफ ग्रॅटिस इज विदाउट पेमेंट. ऑप्शन डी. विदाउट पेमेंट इज फ्री, फुकट, ग्रॅटिस. ठीक आहे. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, दी. द सन रायझेस इन द ईस्ट. तर दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, त्यानंतर फेमस बुक्स, धर्मग्रंथ, जगातील एकमेव गोष्टींच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, फेमस बुक्स, जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावापूर्वी आर्टिकल येते दी. दी सन, दी मून, दी अर्थ, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, दी ताजमहल, दी गंगा, द हिमालयाज या सर्व नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी सन रायझेस इन दी ईस्ट. ईस्ट हे एका दिशेचं नाव आहे, त्यामुळे त्यापूर्वी दी हे आर्टिकल आलेलं आहे. अँड सन हे पण जगातील एकमेव गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्या नावापूर्वी दी हे आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयरन इज डॅश युजफुल मेटल. आयरन इज डॅश युजफुल मेटल. ए एन दी नो आर्टिकल. तर आयरन इज ए युजफुल मेटल. आयरन इज ए युजफुल मेटल.
ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आयरन इज ए युजफुल मेटल. युजफुलची सुरुवात यूनी वोवेलने जरी होत असली तरी त्याचा उच्चार हा युजफुल म्हणजे मराठी कॉन्सोनंट यूने होतोय. त्याचा उच्चार हा मराठी व्यंजन यूने होतोय, म्हणून युजफुल पूर्वी ॲन हे आर्टिकल न येता ए येईल. युजफुलची सुरुवात यू या स्वराने जरी होत असली तरी त्याचा उच्चार हा युजफुल म्हणजे मराठी कॉन्सोनंट यूने होतोय, म्हणून युजफुल पूर्वी ॲन हे आर्टिकल न येता ए येईल. ए युजफुल. तसेच ए युनिव्हर्सिटी, ए युनियन, ए युनिट, ए युरोपियन या सर्वांचा उच्चार मराठी भाषेतील यू या व्यंजनाने होतोय, या कॉन्सोनंटने होतोय, म्हणून त्यांच्यापूर्वी ॲन न येता ए हे आर्टिकल येते. ठीक आहे. सो आयरन इज ए युजफुल मेटल. नेक्स्ट क्वेश्चन. I feel a pain in dash stomach. I feel a pain in dash stomach. A and the no article. तर नेहमी लक्षात ठेवा, बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय फील अ पेन इन दी स्टमक. आय फील अ पेन इन दी स्टमक. बॉडी पार्ट आहे त्यामुळे याच्या नावापूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. ए अँड दी नो आर्टिकल. तर शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. सो नो आर्टिकल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मुंबई इज ए बिग सिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. डॅश गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. ए अँड दी नो आर्टिकल. तर मेटल्सच्या नावांपूर्वी कधी आर्टिकल येत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल. गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. गोल्ड हे मेटलचं नाव आहे, सो त्याच्यापूर्वी कोणतंही आर्टिकल येणार नाही. गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. डॅश गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ए अँड दी नो आर्टिकल. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, जहाजे, धर्मग्रंथ, दिशा, त्यानंतर फेमस बुक्स आणि जगातील एकमेव गोष्टींच्या नावापूर्वी द हे आर्टिकल येते. नद्या, समुद्र, पर्वतरांगा, वाळवंट, दिशा, फेमस बुक्स आणि जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावापूर्वी नेहमी द हे आर्टिकल येते. द सन, दी मून, दी अर्थ, दी गंगा, दी ताजमहल, द ईस्ट, दी वेस्ट, दी बायबल, दी रामायणा या सर्वांच्या पूर्वी दी हे आर्टिकल येते. सो दी गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. डॅश डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. ए अँड दी नो आर्टिकल. तर जेव्हा एखादे नाऊन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी दी हे आर्टिकल येते. जेव्हा एखादे नाऊन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी दी वापरतात. या सेंटेन्समध्ये डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. डॉग हे नाऊन आहे आणि कुत्र्याच्या पूर्ण जातीचा उल्लेख केलेला आहे. सो दी डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कुत्र्याच्या संपूर्ण जातीबद्दल उल्लेख केलेला आहे. सो दी डॉग असे येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डॅश फर्स्ट स्टुडंट. ही इज डॅश फर्स्ट स्टुडंट. दी ए अँड नो आर्टिकल. तर ही इज दी फर्स्ट स्टुडंट. ही इज दी फर्स्ट स्टुडंट. क्रमवाचक विशेषणांपूर्वी दी हे आर्टिकल येते. क्रमवाचक विशेषणे ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. तर सेंटेन्समध्ये ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे फर्स्ट. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड या ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. क्रमवाचक संख्या विशेषण ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मिस्टर राहुल इज डॅश MBBS. मिस्टर राहुल इज डॅश MBBS. ए, दी अँड नो आर्टिकल. मिस्टर राहुल इज डॅश MBBS.
जेव्हा एखाद्या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात स्वराने म्हणजे वोवेलने होत असेल तेव्हा ॲन वापरतात. जेव्हा एखाद्या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात वोवेलने होत असेल तेव्हा ॲन वापरतात. परंतु उच्चार जर कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए वापरतात. जेव्हा डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात वोवेलनी होत असेल तेव्हा ॲन वापरतात. पण जर उच्चार कॉन्सोनंट सारखा होत असेल, व्यंजनाप्रमाणे उच्चार होत असेल तर ए वापरतात. जसे की ॲन एम ए, ॲन एम बी बी एस, ॲन एम एस सी, ॲन एम कॉम. तसेच बी कॉम, बी ए यांच्यापूर्वी ए येते. एम ए, एम बी बी एस, एम एस सी, एम कॉम यांच्यापूर्वी ॲन येते आणि बी कॉम, बी ए यांच्यापूर्वी ए येते. ठीक आहे. So the correct answer of this question is option C, N. Mr. Rahul is an MBBS. Mr. Rahul is an MBBS. कारण MBBS या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात मराठी स्वर ए सारखी होते. MBBS या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात मराठी वोवेल ए सारखी होते, म्हणून यापूर्वी ॲन हे आर्टिकल येते. MA, MSc, MCom, MBBS यांच्या उच्चाराची सुरुवात मराठी वोवेल ए सारखी होते, म्हणून त्यांच्यापूर्वी ॲन हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राम प्ले डॅश क्रिकेट. राम प्ले डॅश क्रिकेट. ए, दी, ॲन, नो आर्टिकल. तर स्पोर्ट्सच्या नावापूर्वी आर्टिकल वापरत नाही. स्पोर्ट्सच्या नावांपूर्वी आर्टिकल वापरत नाही. जसे की टेनिस, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट या स्पोर्ट्सच्या नावांपूर्वी कधी आर्टिकल वापरत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल. राम प्ले क्रिकेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. दी अँड दी, ॲन अँड डी, नो आर्टिकल अँड दी अँड ॲन. डॅश एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. तर आपण पाहिले होते पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते. पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते, पण पर्वत शिखर असते त्याच्या नावांपूर्वी कोणतंच आर्टिकल येत नाही. पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते आणि पर्वत शिखर असते त्याच्या नावापूर्वी कोणतंच आर्टिकल येत नाही. हिमालय ही पर्वतरांग आहे, सो त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येते. हिमालयाज ही पर्वतरांग आहे, त्यामुळे त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येईल. पण एव्हरेस्ट हे शिखर आहे, त्यामुळे तिथे नो आर्टिकल येईल. आर्टिकल येणार नाही. एव्हरेस्टपूर्वी आर्टिकल येणार नाही आणि हिमालयाज ही पर्वतरांग आहे, त्यामुळे त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येईल. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल अँड दी. एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रतिभाताई पाटील इज डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रतिभाताई पाटील इज डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. दी, ए, एन, नो आर्टिकल. तर प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नामांपूर्वी दी हे आर्टिकल येते. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नामांपूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रतिभाताई पाटील इज दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मॅन इज मॉर्टल. डॅश मॅन इज मॉर्टल. ए, एन, नो आर्टिकल, दी. तर मॅन अँड वुमेनचा उल्लेख जेव्हा संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यांच्यापूर्वी आर्टिकल येत नाही. मॅन अँड वुमेनचा उल्लेख जेव्हा संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यापूर्वी आर्टिकल येत नाही. तर या सेंटेन्समध्ये मॅन इज मॉर्टल संपूर्ण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे. मॅन इज मॉर्टल संपूर्ण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे. सो मॅनपूर्वी आर्टिकल येणार नाही. नो आर्टिकल. मॅन इज मॉर्टल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राम इज गोइंग टू डॅश ऑफिस. राम इज गोइंग टू डॅश ऑफिस. ए, एन, दी, नो आर्टिकल. तर ऑफिस, स्टेशन, म्युझियम, थिएटर यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. स्टेशन, थिएटर, म्युझियम, ऑफिस यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. राम इज गोइंग टू दी ऑफिस. राम इज गोइंग टू दी म्युझियम. राम इज गोइंग टू दी थिएटर. राम इज गोइंग टू दी स्टेशन. ऑफिस, म्युझियम, स्टेशन, थिएटर यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, डॅश सन शाइन्स ब्राइटली, डॅश सन शाइन्स ब्राइटली, ए एन दी नो आर्टिकल. तर सन काय आहे? सन काय आहे? सूर्य, जगातील एकमेव गोष्टी. तर जगातील एकमेव गोष्टीच्या नावापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. जगातील एकमेव गोष्टीच्या नावापूर्वी नेहमी दी हे वापरतात. दी सन, दी मून, दी अर्थ, दी गंगा, दी ताजमहल, द हिमालयाज. ओके, सो ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. दी सन शाइन्स ब्राइटली. ओके. सोहम अँड रोहन डॅश क्लेवर बॉईज. सोहम अँड रोहन डॅश क्लेवर बॉईज. आर, इज, हॅव, हॅज. तर जेव्हा दोन नाउन्स अँडने जोडलेली असतात तेव्हा येणारं क्रियापद हे प्लुरल असते. जेव्हा दोन नाउन्स अँडने जोडलेली असतात तेव्हा येणारं वर्ब हे प्लुरल वर्ब येते. त्यामुळे सोहम अँड रोहन आर क्लेवर बॉईज. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, more than 50 boys dash passed in the first division. More than 50 boys dash passed in the first division. Have, has, has been, is. तर जेव्हा सेंटेन्समध्ये मोर दॅन असते तेव्हा त्यानंतर प्लुरल नाउन येते अँड प्लुरल वर्ब येते. जेव्हा सेंटेन्समध्ये मोर दॅन असते तेव्हा प्लुरल नाउन अँड प्लुरल वर्ब येते. त्यामुळे मोर दॅन 50 बॉईज हॅव पास्ड इन दी फर्स्ट डिव्हिजन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. More than 50 boys have passed in the first division. Next question, the police dash caught the thief. The police dash caught the thief. Is, have, has, was. सेंटेन्समध्ये द पोलीस आहे, पोलीसच्या आधी द वापरले असल्यामुळे ते प्लुरल फॉर्म आहे, त्यामुळे प्लुरल वर्ब येईल. प्लुरल वर्ब आहे हॅव. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. द पोलीस हॅव कॉट द thief. इज, हॅज, वॉज हे सिंग्युलर वर्ब्स आहेत आणि हॅव हे प्लुरल वर्ब आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ए लार्ज नंबर ऑफ पीपल डॅश अप्लाइड फॉर द जॉब. ए लार्ज नंबर ऑफ पीपल डॅश अप्लाइड फॉर द जॉब. हॅव, हॅज, वॉज, वेअर. तर जेव्हा सेंटेन्समध्ये ए लार्ज नंबर ऑफ येते तेव्हा त्यानंतर प्लुरल नाउन येते अँड वर्ब पण प्लुरल येते. जेव्हा सेंटेन्समध्ये ए लार्ज नंबर ऑफ येते तेव्हा त्यानंतर नाउन प्लुरल येते अँड प्लुरल वर्ब येते. त्यानुसार हॅव हे वर्ब येईल. ऑप्शन ए हॅव. ए लार्ज नंबर ऑफ पीपल हॅव अप्लाइड फॉर द जॉब. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, नायदर ऑफ द बॉईज डॅश एबल टू विन द रेस. नायदर ऑफ द बॉईज डॅश एबल टू विन द रेस. इज, आर, हॅड, हॅव. तर जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ किंवा आयदर ऑफ येते त्यानंतर प्लुरल नाउन येते अँड सिंग्युलर वर्ब येते. जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ, आयदर ऑफ येते तेव्हा त्यानंतर प्लुरल नाउन येते अँड सिंग्युलर वर्ब येते. त्यानुसार इथे नायदर ऑफ नंतर बॉईज हे प्लुरल नाउन आलेलं आहे व सिंग्युलर वर्ब इज येईल. बॉईज हे प्लुरल नाउन आलेलं आहे त्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल इज. ऑप्शन ए. नायदर ऑफ द बॉईज इज एबल टू विन दी रेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए इयर डॅश 12 months. ए इयर डॅश 12 months. आर, वेअर, हॅव, हॅज. ए इयर डॅश 12 months. तर ए इयर हे सिंग्युलर आहे म्हणून हॅज हे करेक्ट आन्सर येईल. हॅज. ऑप्शन डी. ए इयर हॅज 12 months. नेक्स्ट क्वेश्चन, नायदर ही नॉर हिज वाईफ डॅश अराइव्ड. नायदर ही नॉर हिज वाईफ डॅश अराइव्ड. हॅज, हॅव, वेअर, आर. तर जेव्हा नायदर, नॉर, आयदर ऑर सेंटेन्समध्ये असेल तेव्हा नॉरच्या नंतर जे येते त्यानुसार वर्ब येईल. तर नॉरच्या नंतर काय आलेलं आहे हिज वाईफ, त्यामुळे हिज वाईफनुसार हॅज हे वर्ब येईल. हिज वाईफ हे सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब हॅज येईल. हिज वाईफ हे सिंग्युलर आहे त्यामुळे हॅज हे सिंग्युलर वर्ब येईल. नायदर ही नॉर हिज वाईफ हॅज अराइव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल दी फर्निचर डॅश कॉस्टली. ऑल दी फर्निचर डॅश कॉस्टली. आर, इज, वेअर, हॅव. तर फर्निचर, लगेज, बॅगेज, सिनरी, मशिनरी, इक्विपमेंट हे असे काही वर्ड्स नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतात त्यामुळे त्यांच्यापुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते. लगेज, बॅगेज, सिनरी, मशिनरी, इक्विपमेंट, पोएट्री, फर्निचर यांपुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते. यांचं आज्ञावचन होत नाही. प्लुरल फॉर्ममध्ये हे वापरले जात नाही त्यामुळे त्यांच्यापुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते. तर सिंग्युलर वर्ब कोणता आहे? इज हे सिंग्युलर वर्ब आहे त्यामुळे ऑल दी फर्निचर इज कॉस्टली. ऑल दी फर्निचर इज कॉस्टली. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, देअर डॅश ए फ्यू बॉयज इन द क्लास. देअर डॅश ए फ्यू बॉयज इन द क्लास. आर इज मस्ट वॉज. तर देअर आर ए फ्यू बॉयज इन द क्लास. देअर आर ए फ्यू बॉयज इन द क्लास. ए फ्यू बॉयज हे प्लुरल आहे, अनेकवचनी आहे, म्हणून अनेकवचनी वर्ब येईल आर. नेक्स्ट क्वेश्चन, यू ही अँड आय डॅश फ्रेंड्स. यू ही अँड आय डॅश फ्रेंड्स. इज आर एम हॅज. तर सेंटेन्समध्ये यू ही अँड आय अशी रचना आहे. यू आहे सेकंड पर्सन, ही आहे थर्ड पर्सन, अँड आय हे फर्स्ट पर्सन आहे. तर जेव्हा सेकंड थर्ड फर्स्ट अशी रचना असते, सेकंड थर्ड फर्स्ट अशी रचना जेव्हा असते तेव्हा वर्ब हे सेकंड पर्सननुसार येते. जेव्हा सेकंड थर्ड फर्स्ट अशी रचना सेंटेन्समध्ये असते तेव्हा वर्ब हे सेकंड पर्सननुसार येते. तर सेकंड पर्सन आहे यू, म्हणून यू नुसार वर्ब येईल आर. यू ही अँड आय आर फ्रेंड्स. यू ही अँड आय आर फ्रेंड्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू ही अँड आय आर फ्रेंड्स. यू हे सेकंड पर्सन आहे, म्हणून सेकंड पर्सननुसार यू आर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॉलिटिक्स डॅश ए डर्टी गेम. पॉलिटिक्स डॅश ए डर्टी गेम. इज आर हॅव वेअर. पॉलिटिक्स डॅश ए डर्टी गेम. तर पॉलिटिक्स इज ए डर्टी गेम. ऑप्शन ए, पॉलिटिक्स इज ए डर्टी गेम. तर पॉलिटिक्स, फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथेमॅटिक्स, न्यूज यात जरी एस लागला असेल तरी ही सिंग्युलर नाउन्स आहेत आणि यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पॉलिटिक्स इज ए डर्टी गेम. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्झामिनेशन ऑफ बॉयज डॅश फिनिश्ड. द एक्झामिनेशन ऑफ बॉयज डॅश फिनिश्ड. आर एम इज वेअर. द एक्झामिनेशन हे सिंग्युलर नाउन आहे, एक वचनी आहे, त्यानुसार इज हे सिंग्युलर वर्ब येईल. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. द एक्झामिनेशन ऑफ बॉयज इज फिनिश्ड. एक्झामिनेशन हे सिंग्युलर आहे त्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल इज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ही कंप्लाइड डॅश माय रिक्वेस्ट. ही कंप्लाइड डॅश माय रिक्वेस्ट बाय विथ ऑफ टू. तर कंप्लाइड नंतर नेहमी विथ हे प्रेपोजिशन येते. कंप्लाइड विथ. ही कंप्लाइड विथ माय रिक्वेस्ट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही कंप्लाइड विथ माय रिक्वेस्ट. कंप्लाइड विथ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ही वॉज रिमूव्ड डॅश द ऑफिस. फ्रॉम, टू, ऑफ, थ्रू. रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस. ऑप्शन ए. शी वॉज रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस. शी वॉज रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस. रिमूव्ड नंतर नेहमी फ्रॉम हे प्रेपोजिशन येते, हे फिक्स प्रेपोजिशन आहे. सो शी वॉज रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस. नेक्स्ट क्वेश्चन, ए क्रिमिनल विथ ऑल हिज फॉलोअर्स डॅश अरेस्टेड. ए क्रिमिनल विथ ऑल हिज फॉलोअर्स डॅश अरेस्टेड. वेअर, वॉज, हॅव, आर. सेंटेन्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नाउन्स जेव्हा प्रेपोजिशननी जोडलेली असतात तेव्हा त्या प्रेपोजिशनच्या आधी जे नाउन येते त्यानुसार वर्ब येते. सेंटेन्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नाउन्स जेव्हा प्रेपोजिशननी जोडलेली असतात तेव्हा त्या प्रेपोजिशनच्या आधी जे नाउन येते त्यानुसार नेहमी वर्ब येते. तर इथे विथ हे प्रेपोजिशन आलेलं आहे. प्रेपोजिशन आलेलं आहे विथ आणि विथच्या आधी नाउन आहे ए क्रिमिनल. विथच्या आधी नाउन आहे ए क्रिमिनल. तर ए क्रिमिनलनुसार सेंटेन्समध्ये वर्ब येईल सिंग्युलर. ए क्रिमिनल हे सिंग्युलर नाउन आहे त्यानुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए क्रिमिनल विथ ऑल हिज फॉलोअर्स वॉज अरेस्टेड. क्रिमिनलनुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रूथ अँड ऑनेस्टी डॅश द बेस्ट पॉलिसी. ट्रूथ अँड ऑनेस्टी डॅश द बेस्ट पॉलिसी. आर, वेअर, हॅव, इज. तर ट्रूथ अँड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑप्शन डी. ट्रूथ अँड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ट्रूथ अँड ऑनेस्टी, राईस अँड करी, ब्रेड अँड बटर यांचा वापर जेव्हा केलेला असतो त्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब येते. राईस अँड करी, ब्रेड अँड बटर, ट्रूथ अँड ऑनेस्टी यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब येते. त्यामुळे इज हे सिंग्युलर वर्ब इथे आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द हंटर एम्ड डॅश द टायगर. द हंटर एम्ड डॅश द टायगर. टू, फॉर, ऑन, ॲट. तर एम्ड ॲट. एम्ड नंतर नेहमी ॲट हे प्रेपोजिशन येते. एम्ड ॲट.
एम्ड नंतर नेहमी ॲट हे प्रपोजिशन येते, हे फिक्स प्रपोजिशन आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. द हंटर एम्ड ॲट द टायगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. टू ओव्हर ऑन इन. तर द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. ऑप्शन सी ऑन द टेबल. कॅल्क्युलेटर हे टेबलवर ठेवलेलं आहे, ते टेबलला टच आहे आणि एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले आणि ती त्या वस्तूला जेव्हा टच असेल तेव्हा ऑन हे प्रेपोजिशन येते आणि त्या दोन वस्तूंमध्ये जेव्हा अंतर असेल तेव्हा ओव्हर हे प्रेपोजिशन येते. जेव्हा ती वस्तू दुसऱ्या वस्तूला टच असेल तेव्हा ऑन हे प्रेपोजिशन येते आणि त्या दोन वस्तूंमध्ये जर डिस्टन्स असेल तर ओव्हर हे प्रेपोजिशन येते. ठीक आहे. त्यामुळे द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. नेक्स्ट क्वेश्चन. द टीचर कॉंग्रॅच्युलेटेड डॅश हर सक्सेस. द टीचर कॉंग्रॅच्युलेटेड डॅश हर सक्सेस. ऑन ऑफ विथ टू. द टीचर कॉंग्रॅच्युलेटेड डॅश हर सक्सेस. तर कॉंग्रॅच्युलेटेड नंतर नेहमी ऑन हे प्रेपोजिशन येते. कॉंग्रॅच्युलेटेड ऑन. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द टीचर कॉंग्रॅच्युलेटेड ऑन हर सक्सेस. कॉंग्रॅच्युलेटेड ऑन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A herd of cows dash grazing in the field. Where have are is. A herd of cows dash grazing in the field. तर ए हर्ड ऑफ काऊज गुरांचा कळप हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, समूहवाचक नाम आहे आणि कलेक्टिव्ह नाऊन नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असते, एकवचनी असते. कलेक्टिव्ह नाऊन हे नेहमी सिंग्युलर असते व त्यानंतर येणारे वर्ब सुद्धा सिंग्युलर असते. तर सिंग्युलर वर्ब आहे ऑप्शन डी इज. So option D will be your correct answer. A herd of cows is grazing in the field. ठीक आहे. तर कलेक्टिव्ह नाऊन हे नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असते, त्यामुळे त्याच्यानंतर येणारे वर्ब सुद्धा सिंग्युलर असते. ए हर्ड ऑफ काऊज इज ग्रेझिंग इन द फील्ड. ओके. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. ह्युमरसची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ह्युमरसची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय येते ह्युमरसची करेक्ट स्पेलिंग? तर ह्युमरसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए HUMOROUS. HUMOROUS. ह्युमरस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज करेक्ट स्पेलिंग. मिसलेनियस या वर्डची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. मिसलेनियस. तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. MISCELLANEOUS. MISCELLANEOUS. मिसलेनियस. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज करेक्ट स्पेलिंग. कमिटी या वर्डची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. कमिटी. तर कमिटीची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन डी COMMITTEE. COMMITTEE. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मेसेंजर. तर मेसेंजरची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी MESSENGER. MESSENGER. मेसेंजर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. ॲकोमोडेशन. ॲकोमोडेशन या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ॲकोमोडेशन. तर याची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन ए ACCOMMODATION. ACCOMMODATION. डबल सी and double M. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. बिगिनिंग. बिगिनिंगची करेक्ट स्पेलिंग येते BEGINNING. BEGINNING. ऑप्शन ए GINNING. बिगिनिंग. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. बलून. बलूनची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन सी BALLOON. डबल L and डबल O. बलून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पार्लिमेंटची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. पार्लियामेंट. तर काय येते पार्लियामेंटची करेक्ट स्पेलिंग? तर ऑप्शन ए PARLIAMENT. PARLIAMENT. पार्लियामेंट. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड पाहूया. ब्युरोक्रॅसी. ब्युरोक्रॅसी. तर ब्युरोक्रॅसीची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन बी
BUREAUCRACY. BUREAUCRACY. ब्युरोक्रॅसी. मोस्ट इम्पॉर्टंट स्पेलिंग आहे ब्युरोक्रॅसी. BUREAUCRACY. ब्युरोक्रॅसी. नेक्स्ट स्पेलिंग लेफ्टनंट. लेफ्टनंट या वर्डची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. लेफ्टनंट. तर लेफ्टनंटची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन बी. LIEUTENANT. LIEUTENANT. लेफ्टनंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजिस्टची करेक्ट स्पेलिंग काय येते? PSYCHOLOGIST. सायकोलॉजिस्ट. PSYCHOLOGIST. ऑप्शन ए will be your correct answer. PSYCHOLOGIST. नेक्स्ट वर्ड कॅलेंडर. काय येते कॅलेंडरची करेक्ट स्पेलिंग? CALENDAR. ऑप्शन बी will be your correct answer. CALENDAR. DAR. कॅलेंडर मध्ये DAR येतो. CALENDAR. कॅलेंडर. ठीक. नेक्स्ट वर्ड इलिजिबल. इलिजिबलची करेक्ट स्पेलिंग काय येईल? तर ऑप्शन सी. ILLEGIBLE. ILLEGIBLE. इलिजिबल. GIBLE. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द करेक्ट स्पेलिंग? सिनरी. सिनरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. सिनरी. तर सिनरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन ए. SCENERY. ERY. शेवटी ERY येतो. ERY. सिनरी. ठीक. नेक्स्ट स्पेलिंग. चूज द करेक्ट स्पेलिंग. मेंटेनन्स. मेंटेनन्स वर्डची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. मेंटेनन्स. तर मेंटेनन्सची करेक्ट स्पेलिंग येते MAINTENANCE. ऑप्शन बी will be your correct answer. MAINTENANCE. मेंटेनन्स. MAINTENANCE. मेंटेनन्स. ओके. अँड मेंटेनची स्पेलिंग येते MAINTAIN. मेंटेन. अँड मेंटेनन्सची येते MAINTENANCE. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड? डेव्हलपमेंट. तर काय येईल डेव्हलपमेंटची करेक्ट स्पेलिंग? DEVELOPMENT. DEVELOPMENT. डेव्हलपमेंट. DEVELOPMENT. डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट स्पेलिंग हिपोक्रॅसी. हिपोक्रॅसीची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन ए. HYPOCRISY. HYPOCRISY. हिपोक्रॅसी. ओके. नेक्स्ट स्पेलिंग ओकेशन. ओकेशनची करेक्ट स्पेलिंग येते OCCASION. OCCASION. डबल C and SION. ओकेशन. नेक्स्ट. विच ऑफ द गिवन वर्ड्स आर करेक्टली स्पेल्ड? आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटची करेक्ट स्पेलिंग येते ARGUMENT. ऑप्शन बी will be your correct answer. ARGUMENT. अँड आर्ग्यूची स्पेलिंग येते ARGUE. आर्ग्यू. अँड आर्ग्युमेंट ARGUMENT. आर्ग्युमेंट. ओके. नेक्स्ट. आयडेंटिफाय करेक्ट स्पेलिंग. मॅथमॅटिशियन. मॅथमॅटिशियनची करेक्ट स्पेलिंग येते ऑप्शन डी. मॅथमॅटिशियन. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.